नमस्कार, मी दिलीप मुसळे. आजच्या या विशेष लेक्चरमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप स्वागत आहे. गेल्या काही दिवसांपासून मला अनेक विद्यार्थ्यांचे फोन आले होते आणि थोडंसं आता जो नुकताच राज्यसेवा मुख्य परीक्षा झालेली आहे त्याच्यामध्ये जो इंग्रजीचा जो पेपर आहे ह्या पेपरचं विश्लेषण करा सर, असा मला अनेक जणांनी थोडासा डिमांड केली होती. त्यामुळे या सगळ्यांच्या डिमांड्सला अशा रीतीनं मान देऊन मी आजचा हा लेक्चर तयार केलेला आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा का जी अगदी आता काही दिवसांपूर्वीच झालेली आहे. 2020 पेपर आत्ता झालेला आहे, पण हा 2020चा पेपर आहे. तर या पेपरमध्ये म्हणजे या पेपरमध्ये आयोगानं जे काही प्रश्न विचारले होते इंग्रजी विषयाचे, तर ह्या इंग्रजी विषयाचे प्रश्न कसे आहेत, त्यांची उत्तरं कशी आहेत, हे थोडंसं सविस्तरपणे विश्लेषणाच्या स्वरूपामध्ये आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तर हा जो लेक्चर आहे हा अगदी कॉमन टू ऑल सर्व विद्यार्थ्यांसाठी आहे. आता याच्यानंतर येणारी जी काही पुन्हा राज्यसेवा मुख्य परीक्षा येईल त्याही विद्यार्थ्यांनी हा पॅटर्न डोळ्यासमोर ठेवा. आता 1 ते 1.5 महिन्यामध्ये जी काही कंबाईन मुख्य परीक्षा आहे त्या परीक्षेमध्ये देखील विद्यार्थ्यांनी हा पॅटर्न डोळ्यासमोर ठेवायचा. डिपार्टमेंटल PSIचा जो पेपर असणार आहे त्या विद्यार्थ्यांनी आवर्जून हा प्रत्येकाने व्हिडिओ ऐका. त्याच्यानंतर जे TET एक्झाम आहे, टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट, या जे काही टीचर लोक असतील जे देतात त्यांनी देखील ह्या व्हिडिओला थोडं व्यवस्थितपणे समजून घ्या. अशा स्वरूपाचे प्रश्न येणाऱ्या पेपरमध्ये असू शकतात. त्याचबरोबर जे काही अभियांत्रिकी मुख्य परीक्षा आहे, अभियांत्रिकी, वनसेवा आणि कृषी सेवा याची जी काही संयुक्त पूर्व परीक्षा येणाऱ्या काही महिन्यांमध्ये होणार आहे त्या विद्यार्थ्यांनी देखील हा व्हिडिओ आवर्जून पाहावा. का आयोगानं नक्की सध्या येणाऱ्या पेपरमध्ये कशा स्वरूपाचा थोडासा बदल केलेला आहे. तर बिगिनिंगला मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो विद्यार्थी मित्रांनो, का ज्यावेळेस तुमच्याकडे नंबर ऑफ क्वेश्चन जास्त असतात त्यामुळे निश्चितच आपल्याला एक इंग्लिश ग्रामर, व्होकॅब्युलरी किंवा जे अदर जे काही घटक आहेत त्यांच्यावर सविस्तरपणे वेगवेगळ्या घटकांवर अधिकाधिक प्रश्न विचारता येतात. ज्यावेळेस नंबर ऑफ क्वेश्चन्स कमी असतात त्यावेळेस संपूर्ण सिलेबस कव्हर करताना किंबहुना थोडीशी डिफिकल्टी देखील मेंटेन करताना काही ठराविक प्रश्न खूप ताकदीनं वापरले जातात. तर हा जो काही क्वेश्चन पेपर आहे मित्रांनो खूप जनरल आहे. 50 क्वेश्चन्स आहेत आणि ह्या 50चं वर्गीकरण जर करताना 5 प्रश्न हे पॅराग्राफसाठी आपलेले असतातच. त्यामुळे राहिले 45 क्वेश्चन्स. हे जे काही 45 क्वेश्चन्स आहेत हे खऱ्या अर्थानं ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचे आहे. इंग्लिश ग्रॅमर आणि इंग्लिश व्होकॅब्युलरी या 2 घटकांवर हे सगळे प्रश्न विचारले गेले होते. आणि निश्चितच नंबर ऑफ क्वेश्चन्स जास्त असल्यामुळे थोडीशी डिफिकल्टी ही नॉर्मल झालेली आहे. म्हणजे थोडा आपणही सगळ्या विद्यार्थ्यांचा, सगळ्या फॅकल्टीचा, सगळं जे आपण वेगळ्या शाखांचा विचार करून एक लिबरल अशा एक कॉमन पेपर या ठिकाणी बनवलेला आहे. त्यामुळे हा जो पेपर आहे याचं मी थोडक्यात सांगू शकतो, हा फार कठीणही नव्हता परंतु फार इझी देखील नव्हता. अगदी मीडियम लेवलचा पेपर आहे. त्यातील काही प्रश्न हे आयोगानं थोडे रिपीट झालेले आहेत. अगदी 2012चा STIचा जो काही पेपर आहे त्याच्यामध्ये काही चेंदवाईजसारखा प्रश्न आहे तो रिपीट झालेला आहे. त्याचबरोबर जवळपास सगळ्याच प्रश्नांचे नियम बाकी रिपीट झालेले आहेत, लक्षात ठेवायचं. म्हणून हे सगळं करत असताना काही गोष्टी डोळ्यासमोर ठेवायचा. म्हणजे येणाऱ्या पेपरची तयारी करत असताना मी थोडं बिगिनिंगला सांगू इच्छितो की जर तुम्ही जुन्या क्वेश्चन पेपरचा जर व्यवस्थित सिस्टमॅटिक जर अभ्यास जर केला, व्यवस्थित जर समजून घेतलं तर येणाऱ्या परीक्षांमध्ये तुम्हाला खूप काही गोष्टी या ठिकाणी करता येईल. या अनुषंगानं मी प्रश्नपत्रिका विश्लेषण 2011 पासून ते 2019 पर्यंत म्हणजे अगदी आत्तापर्यंत लेटेस्ट जेवढे काही क्वेश्चन्स पेपर झालेले आहेत अशा सगळ्या क्वेश्चन पेपरचं 400 पानाचं विश्लेषणाचं पुस्तक लिहिलेलं आहे. आणि ह्या पुस्तकामध्ये मी खूप चांगल्या पद्धतीनं प्रॉपरली बरोबर प्रश्न आणि चुकीचे पर्याय या सगळ्यांची उत्तरे या ठिकाणी विश्लेषणाच्या स्वरूपामध्ये दिलेली आहे. म्हणून एक खात्रीनं सांगतो मित्रांनो, प्रत्येक प्रश्न हा रिपीट होत नसतो. काही ठराविक 1, 2, 3, 4 पर्यंत प्रश्नांचं रिपिटेशन सापडू शकतं किंवा प्रश्नामध्ये असणाऱ्या वाक्यांचं रिपिटेशन सापडू शकतं कमी प्रमाणामध्ये. परंतु ज्या नियमांच्या आधारे प्रश्न तयार झालेले आहेत, बनवलेले आहेत किंवा आपल्याला आलेले आहेत ते नियम बाकी जवळपास रिपीट होत असतात. 100% रिपिटेशन नियमांची असते. नियम प्रत्येक टॉपिकमध्ये लिमिटेड असतात. त्यामुळं या प्रश्नांमध्ये दडलेले जे नियम आहे ते व्यवस्थित जर समजून जर घेतलं तर येणाऱ्या पेपरमध्ये त्याच नियमांच्या आधारे जर प्रश्न आले तर बाकी इथं चुका व्हायची शक्यता जवळपास राहत नाही. ॲक्युरसी जास्तीत जास्त वाढते, कॉन्फिडन्स वाढतो आणि तुमच्या पेपर्समध्ये मॅक्सिमम तुम्हाला ॲक्युरसी वाढवता येत असते. त्यामुळे हा जो काही क्वेश्चन पेपर आहे थोडा पॉझिटिव्हली पहा, कशा प्रकारे याच्यामध्ये प्रश्न विचारलेत आणि याच्यामध्ये उत्तर कशी द्यायची. तर सर्वप्रथम याचे विश्लेषण आपण पाहू शकता की व्होकॅब्युलरी पार्टमध्ये पाहायचं प्रिफिक्स आणि सफिक्स
ज्याला आपण उपसर्ग आणि प्रत्यय असं म्हणूया, हा व्होकॅब्युलरीमधला एक अतिशय स्ट्रॉंग टॉपिक आहे मित्रांनो. ज्यावेळेस आपण व्होकॅब्युलरीची स्टडी करतो त्यावेळेस आपल्याला व्होकॅब्युलरीच्या बिगिनिंगला हा घटक जर आपण पाहिला तर तुम्हाला सिनोनिम असेल, अँटोनिम असेल, वन वर्ड सबस्टिट्यूशन असेल, अशा अनेक घटकांची तयारी करायला खूप इझी जातं. ही एक वर्ड फॉर्मेशन प्रोसिजर आहे, त्याला ॲफिक्सेशन असं म्हटलं जातं. त्याच्या मदतीनं आपण वेगवेगळे शब्द तयार करत असतो, वेगवेगळ्या पार्ट्स ऑफ स्पीचचे शब्द बनवत असतो. रूट वर्डला प्रिफिक्स आणि सफिक्स जोडून आपण वेगवेगळ्या अर्थाचे आणि वेगवेगळ्या पार्ट्स ऑफ स्पीचचे शब्द बनवतो. यावर आयोगानं आत्ताच्या पेपरमध्ये 3 प्रश्न विचारलेले आहेत. त्याच्यानंतर आलेले इडियम्स अँड फ्रेजेस, त्यापैकी जो इडियम्स आहे याच्यावर या ठिकाणी 4 प्रश्न विचारलेले आहेत. अँटोनिम या ठिकाणी 5 आणि सिनोनिम या ठिकाणी 5. विद्यार्थी मित्रांनो, या पेपरमध्ये खास वैशिष्ट्य असं आहे की सिनोनिम अँटोनिम या एका घटकावर आयोगानं 10 प्रश्न तब्बल विचारलेले आहेत. त्यामुळे थोडंसं यांनी व्होकॅब्युलरीला ह्या पेपरमध्ये वेटेज जरा जास्त दिलेलं आहे. त्यामुळे रीडिंग करत असताना मी तुम्हाला सल्ला देऊ शकतो, माहिती सांगू शकतो का थोडं व्होकॅब्युलरी व्यवस्थित करा. दुसरं दिलेलं आहे वन वर्डच्या टॉपिकमध्ये या ठिकाणी 2 प्रश्न विचारलेले आहेत. साधारणतः 2-3 प्रश्न एक ऑन अँड ॲव्हरेज पेपरमध्ये येतच असतात. या ठिकाणी पण 2 आलेले आहेत. फ्रेजेस जे आपण म्हणूया, फ्रेजेसवर 2 प्रश्न आलेले आहेत. अशा रीतीनं जर टोटल जर केले तर व्होकॅब्युलरी ह्या एका घटकावर 21 प्रश्न, म्हणजे आउट ऑफ 50 21 क्वेश्चन हे या ठिकाणी आपल्याला व्होकॅब्युलरी या घटकावर आले होते. त्याच्यानंतर आपण ज्यावेळेस ग्रामर सेक्शन पाहतो, लक्षात ठेवायचं की ज्यावेळेस नंबर ऑफ क्वेश्चन जास्त असतात तिथे आपल्याला वेगवेगळ्या टॉपिक्सवर जास्तीत जास्त प्रश्न हे टाकता येतात. प्रोनाऊनवर 1 प्रश्न आलेला आहे. त्याच्यानंतर ॲडजेक्टिव्हवर 1 प्रश्न आलेला आहे. वर्ब आणि जिरांडवर 1 प्रश्न आलेला आहे. ॲडव्हर्बवर 1 प्रश्न आलेला आहे. प्रिपोजिशनवर 2 आणि कंजंक्शनवर 1. अशा प्रकारे तुम्ही जर पाहिलं 1, 2, 3, 4, 5, 6, 7 प्रश्न हे आपले पार्ट्स ऑफ स्पीचवर विचारलेले. आणि मित्रांनो एक सांगतो की इथून मागचे जर पेपर्स जर पाहिले तर पार्ट्स ऑफ स्पीच ह्या घटकावरचे जे प्रश्न आहेत हे तुलनेनं अवघड होते. म्हणजे ॲटलिस्ट ॲव्हरेज पेपरमधले ॲव्हरेज प्रश्न होते. परंतु या पेपरमध्ये जे काही पार्ट्स ऑफ स्पीचचे प्रश्न आहेत हे तुलनेनं खूपच सोपे आहेत. म्हणजे मी तर सांगेल याचे शक्यतो तुमचे मार्क्स जाणार नाहीत, इतकं सोप्या पद्धतीचे पार्ट्स ऑफ स्पीचवर ह्या पेपरमध्ये प्रश्न विचारला आहे. त्याच्यानंतर टेन्सवर माझ्या मते 3 प्रश्न आहेत किंवा 2, अशा थोडासा कन्फ्युजन आहे. 2 ते 3 प्रश्न या पेपरमध्ये तुम्हाला विचारलेले आहेत. त्याच्यानंतर पाहू शकता तुम्ही यस नो टाईप क्वेश्चन, जो प्रश्नाचं स्वरूप आहे स्ट्रक्चर ऑफ यस नो टाईप क्वेश्चन, या ठिकाणी 1 प्रश्न याच्यावर विचारलेला आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन टॅगवर 1 प्रश्न आलेला आहे. चेन द व्हॉइसवर मित्रांनो 4 प्रश्न आलेले आहेत. एक लक्षात ठेवायचं, चेन द व्हॉइसवर 4 प्रश्न आलेले आहेत आणि 4ही प्रश्न सगळ्यात सोपे आहेत. या ठिकाणी एकाही विद्यार्थ्याचा मार्क्स जाणार नाहीत याचे मी तुम्हाला सांगतो, कारण ज्याने थोडंसं वाचन जरी केलं असेल तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अगदी व्यवस्थितपणे देता येतील. त्याच्यानंतर ॲग्रीमेंटवर 1 प्रश्न आलेला आहे. बाय द वे, जो शब्द कमिटी या शब्दाच्या संदर्भात आलेला टॉपिक आहे तो या अगोदर त्या शब्दावर इतक्या वेळा प्रश्न येऊन गेलेला आहे. त्यामुळे हा प्रश्न देखील जे आता मेन्स दिलेले विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी नवीन नव्हता. ऑलरेडी हा प्रश्न म्हणजे त्या टाईपचा प्रश्न, त्या शब्दावर प्रश्न ऑलरेडी येऊन गेलेला आहेत. त्याच्यानंतर आहे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट, हा अगदी कॉमन आलेला टॉपिक आहे. त्याच्यानंतर डिग्रीवर 2 आलेले, 2ही प्रश्न अगदी नॉर्मल रेंजचे आहेत, सगळ्यांना उत्तर देता येऊ शकतं अशा स्वरूपाचं आहे. सिंथेसिस या घटकावर यावेळेस बाकी 4 प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे जनरली तुम्हाला मी सांगत असतो की क्लॉज नावाची एक संकल्पना आहे. मी तुम्हाला लेक्चरमध्ये देखील सांगत असतो, ज्यावेळी तुम्ही क्लॉज ही संकल्पना शिकता त्यावेळी तुम्ही ग्रामरला अगदी हाईटला झालेलं असतात, टॉपला आपण म्हणूया ग्रामरच्या. क्लॉज झाल्याच्या नंतर ज्या बाकीच्या संकल्पना आहे तुम्ही पुन्हा ग्रामरला थोडं खाली येत जाता. म्हणजे जी टॉपची संकल्पना आहे, सगळ्यात ज्याला अवघड म्हणू शकतो किंवा ग्रामरचा पीक पॉईंट म्हणू शकतो, तो आहे तुमची क्लॉजची संकल्पना. तर क्लॉज आत्तापर्यंतचे जे पेपर्स आहेत त्यात जास्तीत जास्त प्रश्न ॲडव्हर्ब, ॲडजेक्टिव्ह, नाऊन क्लॉजवर, मेन सबऑर्डिनेट क्लॉजच्या कॉन्टॅक्ट्समध्ये विचारलेले आहेत. पण ह्या पेपरमध्ये बाकी क्लॉज जरा वेगळ्या पद्धतीने विचारला, तो म्हणजे सिंथेसिस. बाय द वे, सिंथेसिसवर सेपरेट प्रश्न आयोग इथून मागे देखील विचारलेले आहेत, पण प्रमाण कमी होतं. या ठिकाणी 4 प्रश्न विचारलेत, पण हे देखील काही थोडीशी इन्फॉर्मेशन मी थोड्या वेळात सांगतो तुम्हाला, ती जर तुम्हाला पटली तर पहा. अगदी क्विकमध्ये काही छोट्याशा इन्फॉर्मेशनच्या आधारे ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देता येत होते. त्याच्यानंतर येतो तुमचा पंक्च्युएशन, हा देखील एक अगदी इझी प्रश्न आहे. अराउंड 25 क्वेश्चन्स ग्रामर ह्या टॉपिकवर या ठिकाणी त्यांनी विचारलेले आहेत.
पण जर तुम्ही ग्रामर आणि व्होकॅब्युलरी ह्या दोघांचा जर तुम्ही विचार केला, लक्षात ठेवायचं ग्रामर आणि व्होकॅब्युलरी, तर याच्यामध्ये ॲव्हरेज जर विचार केला तर 35पर्यंत 35-36 एक ॲव्हरेज स्टुडंटला जायला हरकत नव्हती, असं माझं प्रामाणिक मत आहे. ज्याचा चांगला अभ्यास आहे त्याला 30च्या वर, लक्षात ठेवायचं मी थोडा लिबरल बोलतो आहे, सगळ्यांना विचार धरून 30च्या वर मार्क्स पडायला काही हरकत नाही, अशा स्वरूपाचा हा पेपर होता. आणि याच्यानंतर पुढचा जो घटक आहे तो पॅराग्राफ कॉम्प्रिहेन्शन. लक्षात ठेवायचं की सगळ्या पेपर्समध्ये पॅराग्राफ हा अगदी कंपल्सरी येत असतो. वी हॅव टू रीड द गिवन पॅराग्राफ केअरफुली अँड ऑन द बेसिस ऑफ युअर अंडरस्टँडिंग वी हॅव टू आन्सर द क्वेश्चन्स गिवन. त्या ठिकाणी दिलेल्या प्रश्नांची उत्तरही आपल्याला देणं अपेक्षित असतं. तर या ठिकाणी पॅराग्राफवर 5 प्रश्न आहेत जनरली, परंतु त्या 5 प्रश्नांपैकी एक प्रश्न परत एकदा सिनॉनिममध्ये विचारला होता. त्यामुळे पॅराग्राफच्या आधारित असा 4च प्रश्न या ठिकाणी आलेले, परंतु पॅराग्राफचे 5 प्रश्न या ठिकाणी गृहीत धरा. टोटल 50 क्वेश्चन आहेत आणि त्याचे 50 मार्क्स आहेत. मग आता ह्या पेपरमध्ये स्पेशालिटी काय आहे, ह्या पेपर असा वेगळा का वाटला, थोडा कन्फ्युजन का करणारा वाटला, याचं एकच कारण आहे मित्रांनो, की सगळ्या प्रश्नांमध्ये आत्तापर्यंत जे प्रश्न आलेले आहेत यामध्ये काय केलेलं आहे, ABCD 4 तुम्हाला जर पर्याय दिलेले असतील त्याच्या खाली तुम्हाला आन्सर ऑप्शन दिले जातात, ओनली A, ओनली B, ओनली C आणि ओनली D वगैरे. तर यांनी 1 नंबरचा जर उत्तर असेल तर कुठंतरी 3-4 मध्ये असा दिलेला आहे. म्हणजे अगदी स्ट्रेट फॉरवर्ड त्यांनी आन्सर दिलेले नाही आहे. थोडासा तुमचा वेळेचा प्रॉब्लेम असतो, म्हणजे अंडरस्टँडिंग किती पटकन होते आहे, तुम्ही किती क्विक आन्सर देऊ शकता, ह्या सगळ्या गोष्टी जर विचार केला तर या पेपरमध्ये ज्या विद्यार्थ्यांना सिले मिस्टेक टाळल्यात तो विद्यार्थी खऱ्या अर्थानं जास्तीत जास्त स्कोर करू शकतो. म्हणजे या ठिकाणी थोडंसं तुमचा स्ट्रेस ज्याला आपण म्हणूया की 1 तास वगैरे जो काय तुम्हाला जो काय वेळ आहे त्या वेळेमध्ये तुम्ही ॲक्युरसी बिल्टअप करण्यासाठी, ॲक्युरसी जास्तीत जास्त उत्तर देण्यासाठी तुम्ही किती काळजीपूर्वक पर्याय निवडता, या ठिकाणी खऱ्या अर्थानं तुमचा कस लागलेला आहे. मग हाच याच्यामध्ये दिलेला प्रश्न आहे. एक्झॅक्टली काय आहे ते आता प्रश्नाच्या स्वरूपामध्ये मी तुम्हाला समजून सांगतो, सगळ्या गोष्टी तुमच्या मी क्लिअर करून टाकतो या ठिकाणी. तर आता या ठिकाणी माझ्याकडे जो सेट आलेला आहे, लक्षात ठेवायचं मी टेलिग्राम चॅनलवरून, वेगवेगळ्या टेलिग्राम चॅनलवर या क्वेश्चन पेपरची काही लोकांनी PDF टाकली होती, त्यातली एक PDF मी डाउनलोड केली. तर ही जी काय PDF आहे तिचं मी या ठिकाणी झेरॉक्स करून घेतलेलं आहे आणि त्या झेरॉक्सचं सगळे प्रश्न PPTच्या अनुषंगाने टाईप करून त्याचं विश्लेषण आता मी तुमच्यासमोर करतो आहे. तर माझ्याकडे जो सेट आहे तो A सेट आहे, म्हणजे जो मला सापडला टेलिग्रामवर तोच मी झेरॉक्स केला, ज्याच्यावर काही लिखाण केलं नव्हतं, जास्त कोणी टिकमार्क केलं नव्हतं, असा कोरा पेपर भेटला, त्याचं मी या ठिकाणी ॲनालिसिससाठी घेतलेलं आहे. त्यामुळे निश्चितच A सेटप्रमाणे सगळ्यांनी पाहायचं आहे आणि जे प्रश्न आला आहे ते प्रश्नाचं उत्तर तुम्ही काळजीपूर्वक समजून घ्यायचं. आता या ठिकाणी पाहायचं आहे विच ऑफ द फॉलोइंग सफिक्सेस, टॉपिक व्यवस्थित पाहायचा, सफिक्स प्रिफिक्स, सफिक्सेस करेक्टली फ्रॉम द ॲडजेक्टिव्ह, तुम्हाला ॲडजेक्टिव्ह बनवायचे ऑफ द वर्ड फॉग. फॉग या शब्दाला काय कुठला अशा रीतीनं सफिक्स जोडला तर त्याचं ॲडजेक्टिव्हमध्ये रूपांतर होतं. ॲडजेक्टिव्ह सफिक्स या टायटलखाली आपण हा घटक पाहिलेला आहे. माझं बेसिक टू ॲडव्हान्स इंग्लिश व्होकॅब्युलरी या घटकामध्ये हे सगळे ॲडजेक्टिव्ह सफिक्सेस, ज्याला आपण वर्ब सफिक्सेस, नाउन सफिक्सेस आणि ॲडवर्ब सफिक्सेस मी खूप सविस्तर आणि व्यवस्थितपणे त्या ठिकाणी मांडून दिलेले आहे. जर तुम्हाला जर एक चांगलं रेफरन्स बुक शोधायचं असेल तर तुम्ही बेसिक टू ॲडव्हान्स इंग्लिश व्होकॅब्युलरी बाय DS मुसळे अँड SN जाधव हे पुस्तक तुम्ही या ठिकाणी मार्केटमधून देखील पाहू शकता. तर फॉग याचं जेव्हा तुम्ही ॲडजेक्टिव्ह बनवायचं असतं यासाठी लक्षात ठेवायचं फॉगिश असं होत नाही आहे, तर FOGGY फॉगी हा शब्द बरोबर ॲडजेक्टिव्ह होतो, लक्षात ठेवायचं. तर या ठिकाणी FOGY म्हणण्याऐवजी GY असा मोर ॲक्युरेट होतो आहे. फॉगस होत नाही आणि फॉगी असा शब्द होतच नाही. त्यामुळे जो मोर ॲक्युरेट आहे तो तुमचा कुठला आहे, B दिलेला आहे, लक्षात ठेवायचं. फॉगी हा जो काय आहे हा तुमचा मोर ॲक्युरेट आहे. परंतु लक्षात ठेवा मला जे सांगायचं ते या ठिकाणी समजून घ्या. बऱ्याच वेळा विद्यार्थी गोंधळला जातो, वेळ कमी पडतो म्हणून फास्ट आन्सर देण्याच्या गडबडीमध्ये एक चूक होऊ शकते. ती म्हणजे बऱ्याच वेळा Aला तुम्ही 1 संबोधता, Bला तुम्ही 2 संबोधू शकता, Cला तुम्ही 3 संबोधू शकता आणि Dला तुम्ही 4 असं होऊ शकतं. हे बऱ्याच वेळा कन्फ्युजन होत असतं मित्रांनो आणि इथंच सिले मिस्टेक होत असते. 1 मार्क्स मराठीसारख्या पेपरमध्ये
एखादी सिले मिस्टेक इंग्लिशसारख्या पेपरमध्ये, एखादी सिले मिस्टेक जीएस अशा जर गोळा जरी केल्या 1-1, 2-2 तरी 5-7 मार्काचा डिफरन्स तुमच्या आणि बाकीच्यांमध्ये पडू शकतो. म्हणून हे हक्काचे मार्क्स असतात. जो या ठिकाणी सिले मिस्टेक टाळेल त्याचा स्कोअर निश्चित वाढणार आहे. आणि स्पर्धा परीक्षेसाठी जर विचार जर केला तर आपल्याला प्रत्येक मार्क इम्पॉर्टंट आहे, म्हणून सिले मिस्टेक अवॉइड करा. तर ह्या पेपरमध्ये आयोगाने ह्यावेळेस हेच केलेलं आहे. थोडंसं बघा, या ठिकाणी आपलं उत्तर ॲक्युरेट बी आहे, पण बी म्हणजे 2च्या मध्ये डी आलेला असतो, बी हा 3मध्ये दिलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी ओन्ली 3 हा पर्याय तुमचा ग्रॅमॅटिकली करेक्ट आहे. म्हणजे ह्या अनुषंगानं तुम्ही पाहायचं आहे. म्हणजे एक्झॅक्टली तुम्ही मॅच करून पहा, पुढं तुम्हाला हे सापडतं. ते घाई गडबडीमध्ये जर असं बीला जर पडदेशी 2 देऊन टाकलं, ही सिले मिस्टेक होऊ शकते. त्यामुळे बी हा एक्झॅक्टली हे 4पैकी पुढे आलेला आहे, ते जर व्यवस्थित जर पाहिलं तर उत्तर तुम्हाला मिळून जाईल. आता या ठिकाणी बघायचं, चूज द करेक्ट सेंटेन्स विथ करेक्ट पंक्च्युएशन मार्क्स. पंक्च्युएशन मार्क पण ते करेक्ट वापरायचं, लक्षात ठेवायचं. आत्तापर्यंत करेक्ट आणि इनकरेक्ट असे 2 टाईपचे प्रश्न विचारले जातात. करेक्ट पंक्च्युएशन वापरलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. तुम्ही पाहू शकता हे चुकून आशानं व्हाईट झालेलं आहे. लक्षात ठेवा, हे काही उत्तर नाही आहे, पण लक्षात ठेवा ते घाई गडबडीत होतं एखाद वेळेस. बघा, ओ डॉक्टर प्लीज हेल्प माय चाइल्ड, सी सेड. डॉक्टर प्लीज डू समथिंग क्विकली. म्हणजे आपण बोलताना सुद्धा आपला बोलण्याचा टोन बदलतो. प्लेन आपण रीडिंग करू शकत नाही, कारण टोन का बदलतो, तिथे विशिष्ट प्रकारचे पंक्च्युएशन वापरले जातात, विशिष्ट प्रकारचे एक्सप्रेशन्स त्याच्यामध्ये वाक्यामध्ये वापरलेले आहे. म्हणजे कोणीतरी एखादं स्त्रीचा उल्लेख केलेला आहे, ती ओरडलेली आहे, ओरडली म्हणजे तिचा टोन वाढलेला आहे, ती विशिष्ट प्रकारचे एक्सप्रेशन त्या ठिकाणी दिलेलं आहे. डॉक्टरला उद्देशून म्हणते प्लीज डू समथिंग क्विकली, काहीतरी करा. म्हणजे ती अशाने विनवणी करत असते. एका वाक्यामध्ये दिलेले ओ डॉक्टर, ओ सारखं एक्सक्लेम, लक्षात ठेवायचं, भाव इंडिकेट करणारा शब्द आलेला आहे. या ठिकाणी कुठलं पंक्च्युएशन यायला पाहिजे, तर तुम्ही जर पाहिलं याच्यामध्ये एकही पंक्च्युएशन आलेलं नाही आहे, एक्सेप्ट फुल स्टॉप. असं वाक्य असू शकत नाही आहे, लक्षात ठेवायचं. मग या ठिकाणी एक स्त्री तिच्या तोंडचं उद्गार अशा आहे असं वापरलेलं आहे, त्यामुळे तिथं पण पंक्च्युएशन दिलेलं नाही आहे. या ठिकाणी अगदी आपलं सडन फिलिंग्स एक्सप्रेस करणारा ओ सारखा शब्द आला आहे, तिथं पण पंक्च्युएशन नसेल तर ते वाक्य चुकीचं आहे. म्हणजे याच्यामध्ये पंक्च्युएशन नसल्यामुळे हा पर्याय गेला ना. ओ डॉक्टर या ठिकाणी एक्सक्लामेटरी मार्क या ठिकाणी आलेला आहे, लक्षात ठेवायचं. तर एक्सक्लामेटरी मार्क या ठिकाणचा बरोबर आलेला आहे. प्लीज हेल्प माय चाइल्ड, सी क्राईड. डॉक्टर प्लीज डू समथिंग क्विकली. आता या ठिकाणी एक वाक्य झालेलं आहे, सी क्राईड, ती मोठ्यानं ओरडलेली आहे आणि तिच्या तोंडचं उद्गार या ठिकाणी दिलेलं आहे, डॉक्टर प्लीज डू समथिंग क्विकली. म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या तोंडचं उद्गार आहे असं शब्द ज्यावेळेस येतं ते आपल्याला डबल इन्व्हर्टेड कॉमा, ॲटलीस्ट सिंगल इन्व्हर्टेड कॉमामध्ये पाहिजे होतं. या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं मार्क नसल्यामुळे हा पर्याय देखील बरोबर आहे. भले फक्त एकच पंक्च्युएशन बरोबर आहे, पण पुढे तुमचे पंक्च्युएशन हा अपेक्षित होते ते दिले नाही. बघायचं, ओ डॉक्टर या ठिकाणी फक्त कॉमा दिलेला आहे, परंतु मित्रांनो या ठिकाणी हे जे एक्सप्रेशन आहे ओ, याच्यानंतर आपल्याला एक्सक्लामेटरी मार्क पाहिजे होता. सडन फिलिंग्स, सडन इमोशन ज्यावेळेस आपण एक्सप्रेस करत असतो त्यावेळेस आपल्याला तो शब्द म्हणजे पंक्च्युएशनची अपेक्षा होती, ते दिलेली नाही. आणि सी क्राईडला अनावश्यकरित्या डबल इन्व्हर्टेड कॉमा दिलेला आहे. ती काय ओरडली हे तुम्हाला तोंडचं वाक्य हे आहे त्या स्त्रीचं, हे डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये पाहिजे होतं, ते भलतंच डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये टाकून दिलेलं आहे. त्यामुळे हा पर्याय देखील चुकीचा आहे. आता बघा, ओ डॉक्टर प्लीज हेल्प माय चाइल्ड, हा एक वाक्य झालेलं आहे, त्या स्त्रीच्या तोंडचं हे एक वाक्य झालेलं आहे, ओ डॉक्टर प्लीज हेल्प माय चाइल्ड. मग ह्या स्त्रीच्या तोंडचं आहे असं वाक्य या ठिकाणी मांडलेलं आहे, त्यामुळे ते डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये आलेलं आहे. ओ डॉक्टर या ठिकाणी त्यांनी एक्सक्लामेटरी मार्क दिलेला आहे, तिच्या सडन फिलिंग्स एक्सप्रेस केलेली आहे, माझ्या लहान बाळाला वाचवा, हे तिचं वाक्य असल्यामुळे डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये घ्या. आणि अजून एक वाक्य आहे, त्यामुळे आपल्याला दुसरं वाक्य कॉमा देऊन विलग केलेलं आहे, सी क्राईड, ती मोठ्यानं ओरडली. मग काय ओरडली ते परत डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये दिला. डॉक्टरला उद्देशून बोललेली आहे, म्हणून हा तुमचा झालेला आहे, तुमचा असा वेगळा केलेला आहे, लक्षात ठेवायचं. आपण नामाच्या टाईपमध्ये पाहिलेलं आहे, त्याला आपण होकेटिव्ह ऑफ एन ॲड्रेस, एखाद्या व्यक्तीला उद्देशून बोललं जातं. डॉक्टरला उद्देशून काय बोलते ते, डू समथिंग क्विकली, पटकन काहीतरी करा.
म्हणजे पुन्हा हे तिच्या तोंडचं उद्गार आहे डायरेक्टली वाक्य, ते पुन्हा डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये आलेलं आहे. म्हणजे ह्या पद्धतीनं तुमचं 4 नंबरचं वाक्य ग्रॅमॅटिकली करेक्ट आहे. वाक्य वाचा, वाक्यामधून व्यक्त होणारा कंटेंट जर डोळ्यासमोर ठेवला, उत्तर तुमचं क्विक मिळतं. त्यामुळे या ठिकाणी 4 नंबरचा वाक्य बरोबर आहे, परंतु 4 नंबरचा पर्याय बरोबर नाही आहे. घाई गडबडीत हेच होऊ शकतं. 4 नंबरचं वाक्य ना, तर घाई गडबडीत 4 नंबरला डॉट देऊ शकतो. हे सिले मिस्टेक असते. वेळ तुमच्याकडे कमी असतो, घाईघाईत आपण उत्तर देताना जेव्हा तुम्ही 40-50 प्रश्नांची उत्तर देता, 1-2 सिले मिस्टेक ह्या पॉसिबल आहेत. परंतु मित्रांनो, ह्या टाळण्याचा प्रयत्न करायचा, ह्या प्रॅक्टिसनं टाळता येतात. त्यामुळे व्यवस्थित पाहायचं आहे. डी जरी उत्तर बरोबर असलं तरी ए आणि डी वेगळा झाला, बी आणि हा इथं सी दिलेला आहे. त्यामुळे डी ओनली असणारा जो काय पर्याय तो 3 मध्ये दिलेला आहे. त्यामुळे पाहायचं, भलेही 4 नंबरचं वाक्य बरोबर आहे, पण फायनल पर्याय हा 3 नंबरचा बरोबर आहे. याला आपल्याला एक्झॅक्टली उत्तर म्हणता येतं. हे आपल्याला व्यवस्थित चेक करायचं, लक्षात ठेवा. पुढचा जो या ठिकाणी प्रश्न दिलेला आहे तो या ठिकाणी पुन्हा एकदा आपण व्होकॅब्युलरीकडे येतो आहे. बघा, चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाईन इडियम इन द सेंटेन्स. एक इडियम दिलेली, त्या इडियमचा करेक्ट मिनिंग आपल्याला शोधायचा आहे. मग तो कुठं दिलेला आहे बघा, आय एम अ स्ट्रेट फॉरवर्ड मॅन. मी अगदी सरळ मनाचा माणूस आहे. म्हणजे माझ्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचं वाईट भावना, वाईट विचार किंवा मी असं काही असं हे नाही आहे. अगदी स्ट्रेट फॉरवर्ड आहे, मी सरळ माणूस आहे. बरोबर आहे. आय डू नॉट बिलीव्ह इन डबल डिलिंग्स. मी डबल डिलिंगला बिलीव्ह करत नाही. लक्षात ठेवायचा, जेव्हा तुम्ही इडियम घेता तर इडियमचा मिनिंग इम्पॉर्टंट असतो, त्याचबरोबर त्याचा कॉन्टॅक्च्युअल यूज पण इम्पॉर्टंट असतो. ज्या कॉन्टॅक्स्टमध्ये वाक्यामध्ये जो इडियम वापरली जाते त्या कॉन्टॅक्टप्रमाणे मिनिंग देखील तुम्हाला त्याचा अतिशय इम्पॉर्टंट असतो. तर डबल डिलिंग याचा अर्थ तुमचा काय होतो या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. याला आपण मराठीमध्ये कपटीपणा असं म्हणू शकतो. म्हणजे आय डू नॉट बिलीव्ह इन डबल डिलिंग. मी कपटीपणा, खोटारडेपणा अशाला मी बिलीव्ह करत नाही. मी अगदी सरळ मनाचा माणूस आहे. मग अगदी त्याच्याच आपल्याला काय विचारले, करेक्ट मिनिंग विचारले. मग आता करेक्ट मिनिंग म्हणजे डबल बिझनेस होतो का? नाही. ज्याला काहीच माहीत नाही ना त्याच्यासाठी सोय पहिल्या पर्यायात करून दिली जाते. डबल मिनिंग, डबल बिझनेस. तर डबल डिलिंगचा डबल बिझनेस होत नाही आहे. पहिला पर्याय गेला. डिसीव. डिसीवचा अर्थ ज्याला आपण म्हणूया फसवणे, लबाडी करणे असा होतो. त्यामुळे आपण ज्यावेळी तुम्ही कॉन्टॅक्टचा विचार करता त्यावेळी तुम्ही माझ्या मते हाच पर्याय हा मोर ॲक्युरेट आहे. डिसीव म्हणजे मी अशा रीतीनं फसवणे, फसवेगिरी करणे याला मी बिलीव्ह करत नाही, हा तुमचा पर्याय असू शकतो. डबल प्रॉफिट ह्या कॉन्टॅक्टप्रमाणे बसत नाही आहे. आणि पॉलिटिक्स करणे ज्याला आपण म्हणूया राजकारण करणे वगैरे, हा थोडासा वेगळा शब्द दिलेला आहे. बऱ्याच वेळा असं समानार्थी मॅच करणारे 1-2 पर्याय टाकून देत असतात, परंतु त्या कॉन्टॅक्टप्रमाणे त्याचा अर्थ असूच शकत नाही. त्यामुळे याला पण आपण पर्यायाला मार्क करू शकत नाही. त्यामुळे या ठिकाणी 53 नंबरचा जो काय प्रश्न आहे डबल डिलिंग, ह्या डबल डिलिंगला आपण या ठिकाणी डिसीव, फसवणे, लबाडी करणे अशा अर्थाने उद्देश आपण टाकू शकतो. म्हणजे मी अगदी सरळ मनाचा माणूस आहे, मी फसवेगिरी, लबाडी करणे याला मी बिलीव्ह करत नाही, त्याच्यावर विश्वास पण ठेवत नाही, तशा प्रकारे वागतही नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक डिसीव असणारा 2ला तुम्ही मार्क करू शकताय. पुढे पाहायचं आहे, द बिल्डिंग ऑर सराउंडेड बाय अ टीम ऑफ स्पेशल कमांडोज. आता तुम्हाला विचारलेला प्रश्न आहे, चेंज इट इनटू ॲक्टिव्ह वाईज. आत्तापर्यंत ॲक्टिव्हचं पॅसिव्ह सगळ्यांना करता येतं, पण आता तुम्हाला वाक्यच कुठलं दिलेलं आहे, पॅसिव्हचं दिलेलं आहे. आता ॲक्टिव्हमध्ये रूपांतर करायचं आहे. तर ॲक्टिव्ह वाईजची रचना आणि पॅसिव्ह वाईजची रचना तुम्हाला व्यवस्थित लक्षात आली पाहिजे. ॲक्टिव्ह वाईजमध्ये आपण कर्त्याला इम्पॉर्टंट देत असतो आणि ॲक्टिव्ह वाईजमधला कर्ता तीच कृती करत असतो जे क्रियापदामध्ये व्यक्त केली जाते. आणि पॅसिव्ह व्हॉइसमध्ये आपण कर्माला इम्पॉर्टंट करत असतो, देत असतो आणि कर्माच्या नंतर जे काही क्रियापद दिलेलं असतं तर कर्म वाक्यामध्ये कर्ता म्हणून येतं, पण तो कर्ता पॅसिव्ह असतो. तो पुढे मांडलेले क्रिया त्या प्रकारची क्रिया करत नाही, म्हणून तो पॅसिव्ह आहे, निष्क्रिय आहे. एव्हरीथिंग इज डिपेंड ऑन द इम्फॅसिस, whether you want to emphasize the subject or object of the sentence, and accordingly we create these two constructions, active voice and passive voice. So here या वाक्यात तुम्हाला विचारले बघा, ऑज सराउंडेड. लक्षात ठेवायचं, बिल्डिंग ऑज सराउंडेड बाय अ टीम ऑफ स्पेशल कमांडोज. नोटीस करायचं, ऑज भूतकाळामध्ये येत असतो आणि ऑजच्या नंतर ज्यावेळेस क्रियापदाचं तिसरं रूप येतं, ही
साध्या भूतकाळाची सिंपल पास्ट टेन्सची पॅसिव्ह व्हॉइसची रचना आहे. म्हणजे तुम्हाला हे पॅसिव्ह व्हॉइसचं ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर करायचं, त्यावेळेस आपल्याला क्रियापद फक्त साध्या भूतकाळामध्ये घ्यायचं आहे. आता लक्षात ठेवायचं, ॲक्टिव्ह व्हॉइसमधला करता पॅसिव्ह व्हॉइसमध्ये शेवटी जात असतो आणि तो बऱ्याच वेळा बायनं जोडला जातो. लक्षात ठेवायचं, बाय हे प्रिपोर्शन आहे. बाय इंडिकेट द एजंट ऑफ युअर ॲक्शन. कृती करणारा बायनं जोडला जातो. तर हा ॲक्टिव्ह व्हॉइसमधला करता पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कर्म बनतो. तर पॅसिव्ह व्हॉइसमधला जो काही कर्म आहे ते ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये पुन्हा करता बनायला पाहिजे. अ टीम ऑफ स्पेशल कमांडोज. अ टीम ऑफ स्पेशल कमांडोज हा झाला तुमच्या वाक्याचा सब्जेक्ट. आता नीट लक्षात ठेवायचं, वाक्य जर साध्या भूतकाळातलं असेल, क्रियापदसुद्धा साध्या भूतकाळातलं पाहिजे. वाक्य ॲक्टिव्हचं पॅसिव्ह करा, पॅसिव्हचं ॲक्टिव्ह वाक्य करा. वाक्याचा काळ बदलता कामा नये, वाक्याचा अर्थही बदलता कामा नये. लक्षात ठेवा. म्हणजे जर आपण वाक्याचा अर्थ बदलत असेल, वाक्याचा जर काळ बदलत असेल, तर समजायचं आपलं पॅसिव्ह व्हॉइस किंवा ॲक्टिव्ह व्हॉइस चुकलेला आहे. आता पहिल्या वाक्यामध्ये दिलेलं हॅड. मला सांगा, हॅड प्लस V3 साध्या भूतकाळात येतं का? नाही, हे पूर्ण भूतकाळामध्ये येतं, पास्ट परफेक्ट टेन्समध्ये. त्यामुळे हे उत्तर असू शकत नाही आहे. अ टीम ऑफ स्पेशल कमांडोज सराउंड्स. क्रियापदाला यस आणि यस साध्या भूतकाळात कधीच जोडला जात नाही, सिम्पल प्रेझेंटमध्ये येतं, ते पण उत्तरात येत नाही. अ टीम ऑफ स्पेशल कमांडोज इज सराउंडिंग. हे चालू वर्तमान काळातील ॲक्टिव्ह व्हॉइसची रचनेतलं वाक्य आहे. हे पॅसिव्ह होत नाही आहे साध्या भूतकाळाचा. आता एकच राहिलं, अ टीम ऑफ स्पेशल कमांडोज सराउंडेड. ज्यावेळेस क्रियापदाचं भूतकाळी रूप एकटंच येतं ते साध्या भूतकाळात असतं, सराउंडेड द बिल्डिंग. ही वाक्य तुमचं ग्रॅमॅटिकली करेक्ट आहे. त्यामुळे ओनली डी 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे. पण नोटीस करा, ओनली डी असणारा फायनल पर्याय आहे 2. आलं लक्षात? म्हणजे बघा, चौथं वाक्य बरोबर आहे पण पर्याय दुसरा बरोबर आहे. ही गडबड होत असते. गाय गडबडीत 4ला म्हणजे डीला आपण पटकन 4 मार्क करू, होऊ शकतं. सिले मिस्टेक, नजरेच्या आड. खूप प्रेशर आलेला असतो तुम्हाला, म्हणजे मेंटल प्रेशर आलेला असतो भरपूर. एक तर तुम्ही बाकीच्या प्रश्नांमध्ये वेळ घालवत असतात, कधी एखादा प्रश्न अवघड वाटतो, कुठंतरी कन्फ्यूज झाल्यासारखं वाटतं, यामध्ये अशा सिले मिस्टेक होतात. तर मित्रांनो, हा जो पेपर आहे थोडासा ट्रिकी याच्यासाठीच आहे का याच्यामध्ये सगळ्या प्रश्नांची उत्तर अशी उलटसुलट टाकलेली, सरळ सरळ दिलेली नाही आहेत. तिथं सिले मिस्टेकला जपा. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर जे आहे हे डी म्हणजे 2 नंबरच्या पर्यायाला तुम्ही मार्क करू शकताय. पुढचा प्रश्न पाहायचा आहे, द कमिटी डॉट डॉट कन्सिडर युअर रिक्वेस्ट. आता पहिली गोष्ट लक्षात ठेवायची, कमिटी हा शब्द इथून मागच्या अनेक पेपरमध्ये याच्यावर प्रश्न येऊन गेलेला आहे. हा सब्जेक्ट अँड व्हर्ब ॲग्रीमेंट ह्या टॉपिकमधला हा प्रश्न आहे, लक्षात ठेवायचा. कमिटी हा कलेक्टिव्ह नाऊन आहे मित्रांनो, आणि ज्यावेळेस कलेक्टिव्ह नाऊन वाक्यामध्ये येत असतं ते एकवचनी अर्थानं किंवा अनेकवचनी अर्थानं तुम्ही वापरू शकता, डिपेंड ऑन यू. पण याच्यातला एक छोटासा नियम तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस कलेक्टिव्ह नाऊन हा एकसंग गणलं जातं त्यावेळेस ते एकवचनी पकडायचं, आणि ज्यावेळेस ज्याला आपण म्हणूया सिंगल अनडिवायडेड बॉडी त्यावेळेस ते एकवचनी असं पकडायचं. आणि ज्यावेळेस कलेक्टिव्ह नाऊनमधील प्रत्येकाचा स्वतंत्र विचार दर्शविला जातो, म्हणजे डिव्हिजन असेल, मतांमध्ये विभागणी असेल, डिस्ट्रीब्युशन असेल वगैरे, त्यावेळेस ते अनेकवचनी कन्सिडर केलं जातं. डिपेंड, तुम्हाला जसं वापरायचं तसं वापरा, फक्त त्याच्यामध्ये सातत्य ठेवायचं आहे. म्हणजे जर क्रियापद एकवचनी जर घेतलं तर याचा अर्थ कर्ता एकवचनी तुम्ही कन्सिडर केला, मग त्या कर्त्यासाठी जर पुढे पर्सनल प्रोनाउन जर आलं ते सुद्धा एकवचनी घ्यायचं. म्हणजे सातत्य, एकसारखेपणा वाक्यामध्ये दिसला पाहिजे. आता याच्यामध्ये तसं काहीच दिसत नाही. द कमिटी डॉट डॉट कन्सिडर युअर रिक्वेस्ट, याच्यामध्ये एकवचन अनेकवचन असा उल्लेख दिसत नाही. मग आता तुम्ही डोळ्यासमोर ठेवू शकता की कमिटीला जर एकवचनी म्हटलं तर या ठिकाणी काय येणार. बऱ्याच वेळा तुम्ही आर तर तुम्ही कन्सिडर नाही करू शकणार, कमिटी आर कन्सिडर नाही होणार, कमिटी इज कन्सिडर ही खूप पॉसिबिलिटी आहे. पण लक्षात ठेवायचं, इज इथं कन्सिडर्ड ईडी जोडलेला आहे म्हणजे V3 ही पॅसिव्हची रचना होते, B प्लस V3. पण जर वाक्य जर पाहिलं, हा खरा ॲक्टिव्ह सब्जेक्ट आहे, त्यामुळे हे वाक्य पॅसिव्हचं नाही होऊ शकत. त्यामुळे या ठिकाणी इज पण चुकीचा आहे, आर पण चुकीचा आहे. आता हॅजच्या नंतर आपण V3 वापरतो, लक्षात ठेवायचं. तर कमिटी हॅव नाही म्हणू शकत, कारण असा एकवचनासारखा उल्लेख झालेला एक संघ बॉडी. त्यामुळे मोर ॲक्युरेट जर बोललं तर कमिटी हॅज कन्सिडर्ड युअर रिक्वेस्ट हा पर्याय तुमचा बरोबर येऊ शकतो. म्हणजे कमिटी हॅज जर आपण जर बोललं, सीला जर आपण जर मार्क जर करत असेल तर बघा, भले 3 नंबर ABC, तिसरा पर्याय जर असं फायनलमध्ये ए आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 मध्ये सी दिलेला आहे, तुम्ही त्याला मार्क करू शकता.
चूज द वर्ड हॅव्हिंग अपोजिट टू दॅट ऑफ. आपल्याला अपोजिट मिनिंग शोधायचं आहे. मग कशाचा अपोजिट शोधायचं बघायचा. बॉयस्ट्रस, BOISTEROUS, बॉयस्ट्रस या शब्दाचा अपोजिट मिनिंग तुम्हाला शोधायचं आहे. सर्वप्रथम तुम्हाला बॉयस्ट्रस या शब्दाचं मिनिंग माहीत असणं गरजेचं आहे. बॉयस्ट्रस ज्याला आपण म्हणूया की दंगेखोर अशा स्वरूपाचा अर्थ होऊ शकतो. थोडासा एखाद्या ॲक्टिव्हिटीमध्ये ॲग्रेसिव्ह स्वरूपाचं नेचर त्या व्यक्तीचं असं, दंगेखोर ज्याला आपण म्हणूया. मग आता जर दंगेखोर ॲग्रेसिव्ह असा शब्द असेल, याचा अपोजिट अर्थाचा शब्द तुम्हाला शोधायचा आहे. तर ज्यावेळी तुम्ही रावडी शब्द घेता, रावडी शब्द थोडासा आता कॉमन झालेला आहे आपल्या दृष्टीनं. रावडी पण असा थोडासा दंगेखोर ज्याला आपण म्हणा ॲग्रेसिव्ह अशा स्वरूपाचा आहे. त्याच्या विरोधी अर्थाचा शब्द होऊ शकत नाही. त्यामुळे हा एक राहिलेला आहे. तर काम, अगदी शांत स्वरूपाचा, नेचर शांत असणारा, हा पर्याय तुम्हाला बरोबर आहे. काम येतो आणि क्वाईट पण, हे दोन्ही पण जवळपास सिनॉनिम आहेत, परंतु अगदी याच्या विरोधी अर्थाचे दोन्ही शब्द दिलेले, बी आणि सी. आणि पुढे दिलेले बघा टिमल्टस, TUMULTOUS. टिमल्टस हा जो शब्द आहे हा देखील यासारखाच आहे, अगदी आवेशपूर्ण, अगदी गदारोळयुक्त, म्हणजे थोडक्यात ॲग्रेसिव्ह स्वरूपाचा. म्हणजे जर अर्थ जर पाहिला बॉयस्ट्रसचा, तर रावडी आणि टिमल्टस ही त्याची सिनॉनिम पॉसिबिलिटी आहे. आणि काम आणि क्वाईट ही त्याचे अँटोनिममध्ये येतात, म्हणजे अपोजिटमध्ये येतात. आणि आपल्याला अपोजिट शोधायचं, त्यामुळे बी आणि सी असणारा जो काही पर्याय तो तुम्हाला चेक करायचा आहे. या ठिकाणी नाही आहे बी, सी आणि जर डी आल्यामुळे हा पण येत नाही आहे. बी आणि डी आहे, डी नको आहे आपल्याला, त्यामुळे बी आणि सी असताना पर्याय क्रमांक 2ला मार्क करून द्या. या पद्धतीनं बघा, तुम्ही थोडीशी जर मिनिंग माहीत असेल तुम्हाला, आणि हा कॉमन वर्ड आहे, इथून मागं बऱ्याच वेळा म्हणजे माझ्यामध्ये आलेलं नाही आहे जास्त, परंतु हा अगदी आपल्या वाचनातला अगदी कॉमन, अगदी साधं तुम्ही द हिंदूचं ॲप्लिकेशन जरी पाहिलं त्याच्यामध्ये अगदी कॉमनली हा शब्द तुम्हाला सापडू शकतो. सो ऑल दी वर्ड्स आर कॉमन. पुढचा पाहायचा आहे टू डाय इज बेटर दॅन टू सरेंडर. आता या ठिकाणी 2 + V1 याला आपण इन्फिनिटिव्ह असं म्हणूया. तर तुम्हाला काय विचारलेलं आहे बघा, विच वन ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस, म्हणजे एक कुठलं तरी असं वाक्य शोधायचं आहे. सबस्टिट्यूट म्हणजे अल्टरनेटिव्ह, या वाक्याला अल्टरनेटिव्ह शोधायचं आहे. अ जरंड ऑफ इन्फिनिटिव्ह इन द सेंटेन्स अबाव. ते जे इन्फिनिटिव्ह आहे याला सबस्टिट्यूट वापरायचे काय तुम्हाला, जरंड. आता जरंड म्हणजे काय हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. क्रियापदाचं ING युक्त रूप तुम्हाला वाक्यामध्ये वापरायचं आहे. लक्षात ठेवायचं, याच्या अगोदर आपल्याला सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं नाही आहे, म्हणजे बीचं रूप तुम्हाला घ्यायचं नाही. एमिजार, ऑजवेअर, बी वगैरे या ठिकाणी वापरायचे नाही आहे. फक्त क्रियापदाचं ING युक्त रूप वाक्यामध्ये नामासारखं फंक्शन करतं, त्याला आपण जरंड असं म्हणूया. ते जरंडचा वाक्यामध्ये वापर करायचा आहे. बघा, टू डाईंग इज बेटर दॅन टू सरेंडर. या ठिकाणी पुन्हा इन्फिनिटिव्ह आहे असं ठेवलेलं आहे. टू डाय इज बेटर दॅन सरेंडरिंग. सरेंडरिंग या पद्धतीचं वापरलेलं आहे. या ठिकाणी टू डाय हे अशाच पद्धतीने ठेवलेलं आहे. आता डाईंग इज बेटर दॅन सरेंडरिंग, अशा प्रकारचं दोनही ठिकाणी तुम्हाला काय केलेलं आहे, त्यांनी अशाने जरंड वापरून दिलेलं आहे. डाईंग अँड सरेंडरिंग आर बेटर. थोडासा अर्थामध्ये बदल झालेला आहे. म्हणजे मूळ वाक्य जे आहे बेटर दॅन, कंपॅरिझन केलेली एकाची दुसऱ्याबरोबर, तर चौथ्या वाक्यात तो बसत नाही आहे, कंपॅरिझन होत नाही आहे. त्यामुळे आता राहिले ABC. थोडासा असा डाऊटफुल टाईपचा प्रश्न आहे हा. थोडासा आपण बेटर, आपण मोर ॲक्युरेट जर उत्तर द्यायचं असेल तर मी यासाठी डाईंग इज बेटर दॅन सरेंडिंगला आपण मार्क करू शकतो. ओनली सी या 4मध्ये दिलेला आहे, पण तरी पण मी नम्रपणे सांगतो, आपण थोडासा यासाठी आन्सर कीची वाट पाहिलेली बरी राहील. एक 2-4 क्वेश्चन संपूर्ण पेपरमध्ये असे थोडेसे डाऊटफुल असतात. थोडासा थांबलेलं विचार केलेलं ह्या प्रश्नाच्या दृष्टीनं बरोबर आहे. मोर ॲक्युरेट मी या ठिकाणी सीला, म्हणजे अशा रीतीनं मी सीला मार्क करून दिलेलं आहे. सी 4मध्ये दिलेलं आहे. तरी पण थोडंसं का आपण 1-2 असे प्रश्न आहेत का थोडंसं का आपल्याला एक्सपर्ट्सचं त्यांचे जे काही फायनल आन्सर की प्रमाणे आपण म्हणतो त्याचे उत्तर पाहिलेलं बरं राहतं. कारण इथून मागं असे बरेच प्रश्न आलेले आहेत का त्या ठिकाणी आपण सेकंड आन्सर कीमध्ये देखील आपलं आर्ग्युमेंट मांडतो, काही प्रूफ दाखवतो, तरी पण थोडंसं एक्सपर्ट काही प्रश्नांवर ठाम असतात. त्यामुळे थोडंसं या प्रश्नाच्या बाबतीत आपण तसा विचार केलेला बरा. त्यामुळे इथं 4 उत्तर हे टेंटेटिव्हली तुम्ही मोर ॲक्युरेट समजा, लक्षात ठेवायचं आहे. पुढे दिलेलं बघा, चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाईन इडियम इन द सेंटेन्स. आपल्याला या अंडरलाईन इडियमचा अर्थ शोधायचा आहे. कॉन्टेक्च्युअली अर्थ बघा, इट इज विथ द हेल्प ऑफ द गिफ्ट ऑफ द गॅब दॅट ही कन्व्हिन्सेस एव्हरीवन. कन्व्हिन्स म्हणजे प्रत्येकाचं मन वळवणे.
तर हे काय दिलेलं आहे, गिफ्ट ऑफ द बॅग, ही माझ्या मते लक्षात ठेवा 11 ते 19 जर पकडलं तर 5-7 वेळा येऊन गेलेला शब्द आहे, येऊन गेलेली ईडीएम आहे ही नवीन नाही आहे मित्रांनो, खूप जुने ईडीएम आहे आणि बऱ्याच वेळा कॉम्पिटेटिव्ह एक्झामला आलेली आहे. त्याच्या अगोदर तुम्ही स्टाफ सिलेक्शन असेल, बँक एक्झाम असेल, तिथं पण येऊन गेलेले आहेत, कॉमन आहे. त्याला आपण गिफ्ट ऑफ बॅग, गॅपचा अर्थ या ठिकाणी पॉवर ऑफ स्पीच असं म्हणूया. ज्याला आपण उत्कृष्ट, ज्याला आपण वक्तृत्व कला आपण म्हणूया, उत्कृष्ट संभाषण ज्याला आपण म्हणूया, संभाषण कौशल्य, अशा स्वरूपाचं दिलेलं पॉवर ऑफ स्पीचला मार्क करू शकता. विच वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स करेक्टली मॅचेस द एक्सप्लेनेशन, आपल्याला मॅच करायचं आहे. बघायचं, अ पर्सन हू फेल्स इन द परफॉर्मन्स ऑफ हिज ड्युटी, एक असा कुठला व्यक्ती आहे का तो त्याच्या प्रकारची जी ड्युटी आहे त्याचं कर्तव्य करायला काय झालेला, तो फेल झालेला आहे, म्हणजे कमी पडलेला आहे. ऑर कमिट्स अँड ऑफेन्स, ऑफेन्सला आपण मराठीमध्ये गुन्हा असं म्हणूया, गुन्हा करतो आणि अशा प्रकारची त्याचं जे मेन ड्युटी आहे ती करायला तो कमी पडतो, अशा स्वरूपाचा कुठला शब्द दिलेला आहे. जेव्हा तुम्ही हे 4 पर्याय ज्यावेळेस पाहता तेव्हा तुम्ही 4ही पर्याय तुम्ही व्यवस्थित पाहायचं, लक्षात द्या. बघा की पहिला दिलेला आहे डेरलिक्ट. डेरलिक्टचा अर्थ आपण अशा रीतीनं सोडून देणं असा होतो, किंवा आपण जे काही काम वगैरे जे काही स्वीकारलेलं आहे टास्क ते सोडून देणं, लिव्ह समथिंग ज्याला आपण म्हणूया, तर डेरलिक्ट असा अर्थ या ठिकाणी घेतलेला आहे. पण डेरलिक्ट हा याचा खरा अर्थ होऊ शकत नाही आहे. दुसरा जो शब्द या ठिकाणी दिले बघा, डेलिंक्वाइट, DELINQUENT, डेलिंक्वेंट अशा प्रकारचा शब्द आहे. तर डेलिंक्वेंट हा जो शब्द आहे तर या ठिकाणी त्याचा खरा अर्थ या ठिकाणी तो बसू शकतो, ज्याला आपण अपराधी किंवा दोषी पण असं म्हणू शकतो. कमिट्स अँड ऑफेन्स, गुन्हा करणारा हा अपराधी असतो, दोषी असतो, तर आपण दुसऱ्याच्यामध्ये ऑफेंडर देखील असं म्हणूया. आणि याचा दुसरा अर्थ या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की आपली जी जबाबदारी असते, आपलं जे टास्क असतं, जे आपल्याला जे काही काम नेमलेलं आहे, ही जबाबदारी आपण टाळतो. सो इट मीन्स हू फेल्स टू परफॉर्म हिज ड्युटी. तर ह्या दोघांसाठीही कॉमन वर्ड डेलिंक्वाइंट असा होतो आहे. त्यामुळे या ठिकाणी बी असणारा जो काय पर्याय तो तुमचा बरोबर आहे. कल्प्रिट म्हणजे गुन्हेगार, गुन्हा करणारा असं लक्षात ठेवायचं आहे. आणि डेलेंटांटी असा एक शब्द या ठिकाणी दिलेला आहे. तर डेलेंटांटी लक्षात ठेवायचं, त्याला आपण म्हणू शकतो की ज्याच्याकडं थोडं अर्धवट स्वरूपाचं नॉलेज आहे, ज्ञान आहे, अशा स्वरूपाचा व्यक्ती आहे. तो डेलेंटांटी देखील कॉन्टेक्स्टप्रमाणे बसत नाही आहे, त्यामुळे ओन्ली बीला तुम्ही मार्क करू शकता. तर या ठिकाणी अगदी सरळ सरळ अर्थाप्रमाणे तुम्हाला 2 नंबरचा जो बरोबर पर्याय देखील ओन्ली बी या ठिकाणी दिलेलं आहे. असा एखादा मॅच होतो, पण जनरली सगळेच मॅच होत नाही आहे. त्यामुळे वन वर्ड सबस्टिट्यूशनसारखे आलेला प्रश्न लक्षात ठेवा. विथ विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स डज प्रेफिक्स सब मॅच करेक्टली. सब हा प्रेफिक्स आहे. सब ज्याला आपण म्हणूया की गौण, उप अशा स्वरूपाचा. मग आता सब हे प्रेफिक्स जोडण्यासाठी काही शब्द रूट वर्ड पुढे दिलेले आहेत, रूट वर्ड शोधायचे. तर जनरली आपण सब हरास अशा प्रकारचा शब्द करत नाही आहे. सब ॲब्सर्ड, ॲब्सर्ड ही खूप मोठी टर्म आहे, लिटररी टर्म आहे, लक्षात ठेवायचं. सब ॲब्सर्ड वगैरे अशा प्रकारचा पण शब्द प्रयोग नाही आहे आपल्याकडं. बट वी सिम्पली से सबलेट और वी से सब ह्युमन. सो बी अँड डी आर राईट. सब ह्युमन हा एक शब्द होऊ शकतो आणि सबलेट हा शब्द देखील याला प्रॉपरली मॅच करता येऊ शकतो. त्यामुळे बी आणि डी तुम्हाला असलं पाहिजे. त्यामुळे बी आणि डी असणारा जो काय पर्याय आहे तुम्ही 4ला या ठिकाणी मार्क करू शकता. त्यामुळे या पद्धतीनं थोडासा अर्थ त्याचा जर माहीत असेल तर तुम्हाला अजून ते जरा बेटर राहतं. बघायचं, मिस्टर मेहता मॅनेजेस, ज्यावेळेस क्रियापदाला यस किंवा यस प्रत्यय जोडलं जातं ते वाक्य साध्या वर्तमान काळामध्ये असतं. आणि साध्या वर्तमान काळात क्रियापदाला यस किंवा यस तेव्हाच जोडलं जातं जेव्हा वाक्याचा कर्ता थर्ड पर्सन सिंग्युलर असतो. वाक्य साध्या वर्तमान काळातलं आहे. मॅनेजेस अ बिग इंडस्ट्रियल एम्पायर. मित्रांनो, हे 2012च्या पेपरमधलं वाक्य आहे असं रिपीट झालेलं आहे. म्हणजे थोडंसं रिपीटेशन पण सापडतं आणि जिथं रिपीट नाही तिथं नियम रिपीट होतात, काही ठिकाणी वाक्य रिपीट होतं वगैरे. या ठिकाणी विचारले चेंज इट इंटू पॅसिव्ह वॉइस. तुम्हाला आता पॅसिव्ह वॉइस शोधायचं आहे. ज्यावेळेस वाक्य ॲक्टिव्ह वॉइसमध्ये असतं, सब्जेक्टच्या नंतर आपण क्रियापदाचं मूळ रूप घेतो आणि पुढे आपण ऑब्जेक्ट वापरत असतो. अशा वाक्याचा पॅसिव्ह वॉइस ज्यावेळेस आपण करतो, लक्षात ठेवायचं पॅसिव्ह वॉइसमध्ये कंपल्सरी बी प्लस क्रियापदाचं तिसरं रूप ही रचना करत असतो. जर एकाच वाक्यामध्ये एकाच ओळीमध्ये जर चेंज द वॉइस म्हणजे पॅसिव्ह वॉइस जर तुम्हाला स्ट्रक्चर समजून घ्यायचं असेल तर नोटीस करा,
पॅसिव्ह वॉइसमध्ये कंपल्सरी बी प्लस क्रियापदाचं तिसरं रूप वापरलं जातं. मग बी म्हणजेच काय, एम इज, आर, ऑज, वेअर, त्याच्यानंतर बी डबल ई एन बीन आणि BEING बीइंग, या सगळ्या शब्दांचा मिळून आपण बीचं रूप तयार झालं आणि त्याच्यानंतर तिसरं रूप आलेलं आहे क्रियापदाचं. तर आता ऑब्जेक्टनं वाक्याची सुरुवात करूया. वाक्य साध्या वर्तमान काळातलं असल्यामुळे या ठिकाणी एम इज, आर आपण वापरून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण पॅसिव्हची रचना आहे, एम इज, आर म्हणजेच बी आणि बीच्या नंतर तिसरं रूप येतं, लक्षात ठेवायचं. म्हणजे या ठिकाणी तिसरं रूप झालेलं आहे, बी प्लस V3ची रचना झालेली आहे. ऑब्जेक्ट एम इज, आर प्लस V3. जर काही ॲडिशनल भाग असेल ऑब्जेक्टच्या शिवाय, कॉम्प्लिमेंट, ॲडव्हर्बियल वगैरे, तो क्रियापदानंतर टाका. जर नसेल काही तर बायनं तुम्ही तुमचा मूळ जो सब्जेक्ट आहे ॲक्टिव्ह व्हॉइसमधला तो पॅसिव्हमध्ये शेवटी जोडून द्या. आलं लक्षात. आणि ॲक्टिव्ह व्हॉइसमधलं कर्म पॅसिव्ह व्हॉइसमध्ये सुरुवातीला ते कर्ता म्हणून येत असतं, कन्फ्युजन नको म्हणून पुन्हा ओस ठेवलेलं आहे, पण तो आता सब्जेक्ट झालेला आहे आणि तो सब्जेक्ट वाक्यात दर्शवलेली कृती करत नाही. तर पहा, वाक्य साध्या वर्तमान काळात जर पॅसिव्ह व्हॉइस करायचा, मग एम इज, आर प्लस V3 असलेली रचना शोधा. आता तुम्ही पहिलं वाक्य पाहायचा, इज मॅनेज्ड. बघा, मिस्टर मेहता इज मॅनेज्ड बाय अ बिग इंडस्ट्रियल एम्पायर. वाक्याचा ॲक्टिव्ह व्हॉइसमधला करता पॅसिव्हमध्ये शेवटी जायला पाहिजे होता, त्यांनीच पुन्हा सुरुवात केली. पॅसिव्ह व्हॉइसची सुरुवात ॲक्टिव्ह व्हॉइसच्या कर्त्यानं नाही करायची, आपल्याला तो शेवटी जोडायचा. त्यामुळे पहिलं वाक्य गेला, बिग इंडस्ट्रियल एम्पायर इज मॅनेज्ड. आता इज या ठिकाणी आलेला आहे, मॅनेज V3 आलेला आहे. ही रचना तुमची ग्रॅमॅटिकली बरोबर आहे. म्हणजे या पद्धतीनं तुम्ही हे उत्तर काढलेलं आहे. पुढे बघायचं, इज बिंग मॅनेज. आता बिंग हा चालू काळामध्ये वापरला जातो. कंटिन्युअस टेन्समध्ये एम इज, आर प्लस बिंग प्लस V3 ही प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सची पॅसिव्ह व्हॉइसची रचना आहे. आपलं वाक्य सिम्पल प्रेझेंट असल्यामुळे हे पण येत नाही आहे. बिग इंडस्ट्रियल एम्पायर हॅड बीन मॅनेज. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा पॅसिव्ह व्हॉइसची रचना आहे. हॅड आपण वर्तमान काळामध्ये घेत नाही आहे, त्यामुळे ही रचना देखील होत नाही. आता ओनली बी असणारा जो काय पर्याय तो तुम्ही शोधू शकता. एकला तुम्ही या ठिकाणी मार्क करू शकता. म्हणजे 61 नंबरचा जो काय प्रश्न आहे तो भलेही पर्याय 2 नंबरचा बरोबर आहे, पण फायनल आन्सर 1 मध्ये दिलेला आहे. ही चूक होऊ शकते जनरली. म्हणजे बऱ्याच वेळा 2ला म्हणजे बीला तुम्ही 2 असं कन्सिडर करू शकता घाईमध्ये, तर ते चेक करायचं आहे. 1 मध्ये बी हा पर्याय दिलेला आहे. पुढे बघा, मॅच द फॉलोविंग सिमिलर मिनिंग. हे व्यवस्थित पाहा, चला गडबड नाही करायची. बऱ्याच वेळा काय होतं, अपोजिट मिनिंग मांडलं जातं आणि आपण घाई गडबडीमध्ये प्रश्न पाहत नाही, सिमिलॅरिटी शोधत बसतो. तर एक्झॅक्टली सिमिलर मिनिंग शोधायचा का, अपोजिट मिनिंग शोधायचा, म्हणजे सिनॉनिम, अँटोनिम व्यवस्थित पहा. तुमची उत्तरं शोधायला तुम्हाला त्याची पण मदत होऊ शकते. आता या ठिकाणी आपल्याला हे दिलेले बघायचं, 4 शब्द दिलेले आहेत, ABCD, आणि इकडं पुन्हा त्याचे 4 पर्याय दिलेले आहेत. यांच्यामध्ये अर्थामध्ये सिमिलॅरिटी असणारे पर्याय जे आहे ते तुम्हाला शोधायचं आहे. आता या ठिकाणी तुम्हाला पहिलं पाहिजे कंप्लायन्सेट, COMPLACENT. कंप्लायन्सेट याचा अर्थ होतो सेल्फ सॅटिस्फाईड, ज्याला म्हणूया आत्मसंतुष्ट. तो स्वतः समाधानी आहे. लक्षात ठेवा, हावरट नाही आहे किंवा काही मिळवण्यासाठी जास्त ॲग्रेसिव्ह पण नाही आहे. समाधानी स्वरूपाचा सेल्फ सॅटिस्फाईड ज्याला आपण म्हणूया आत्मसंतुष्ट. त्यामुळे 1ला तुम्ही 3 अशा प्रकारची जोडी देऊ शकता. मग एला 3 या ठिकाणी पण आहे, एला 3 या ठिकाणी पण आहे. म्हणजे निश्चित 1 आणि 2 या ठिकाणी उडाले. आता 3 आणि 4 मध्ये स्पर्धा सुरू झाली. मग पुढे चालायचं, जंटिल स्पेलिंग व्यवस्थित पाहायचा, GENTLEL. जंटिलचा अर्थ या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे सभ्य, अगदी सभ्य स्वरूपाचा. मग सभ्यला तुम्ही कम्प्लिटली डिस्ट्रॉयड होऊ शकत नाही, डिलिजंट नाही, स्टायलिश होऊ शकतो. थोडासा सिमिलॅरिटी आहे, लक्षात ठेवायचं. अगदी पार आहे असा कट टू कट बसत नाही आहे. बट वी सिम्पली से जेंटल, इट मीन्स स्टायलिश. स्टायलिश असतो म्हणजे निश्चित त्याचं वे ऑफ बिहेवियर अकॉर्डिंगली असू शकेल, चांगल्या स्वरूपाचा, सभ्य स्वरूपाचा. त्यामुळं आता बीला तुम्हाला 1 अशा प्रकारे मार्क करायचे. आता तुम्ही उत्तराच्या अगदी जवळ आलेला आहे. बीला तुम्ही 1 सोडलेला आहे. या ठिकाणी अगदी क्लिअर आहे, जेंटिल म्हणजे डिस्ट्रॉईड तर होऊ शकत नाही आहे. त्यामुळे या ठिकाणी जर नसेल बसत तुम्ही इथंच तुमचं उत्तर फायनल करू शकता. इतकं क्लिअर झालेलं आहे. म्हणजे 2 शब्दांच्या आधारे उत्तर फायनल झालं, तरी पण उरलेले 2 चेक करा. इंडस्ट्रियस याचा अर्थ मेहनती असा होतो, लक्षात ठेवायचा. हार्ड वर्किंग अशा स्वरूपाचा होतो.
तर आपल्याला पुढे दिलेला आहे बघा शब्द डिलिजंट हा सिनोनिम आहे. डिलिजंटचा अर्थ देखील मेहनती, हार्ड वर्किंग असाच होतो. त्यामुळे सीला तुम्ही 2 जोडायचे, सीला 2 जोडणारा पर्याय या ठिकाणी आहे. याच्या आधारे देखील उत्तर तुमचं फायनल झालेलं आहे. आता शेवटचं एकच असणार आहे, रेज इट मीन्स टू कम्प्लिटली डिस्ट्रॉय समथिंग, काहीतरी समूळ नायनाट करणे, नष्ट करणे. त्यामुळे डीला बरोबर आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4ला मार्क करून द्या. ह्या पद्धतीनं मित्रांनो कधी कधी 2 उत्तरांच्या आधारे म्हणजे 2 शब्दांच्या आधारे तुमचं उत्तर मिळू शकतं. कधी कधी तिसऱ्याची आवश्यकता असते. कधी कधी इतकं जर आपण म्हणूया की त्याच्यामध्ये हे ठेवलं जातं सस्पेन्स, 4ही पर्याय माहीत असल्याशिवाय उत्तर देता येत नाही. हा तुलनेला खूप सोपा शब्द आलेला आहे. बाय द वे सगळे जे शब्द आहेत याच्यातला एकही शब्द नवीन नाही. माझ्या बेसिक टू ॲडव्हान्स इंग्लिश व्होकॅब्युलरच्या पुस्तकात सगळ्या शब्दांची मिनिंग तुम्हाला आहे अशी दिलेली आहे. थोडासा चांगला जर कंटेंट जर तुम्ही रेफर जर केला, निश्चित असे थोडेसे कन्फ्यूज वाटणारे शब्द तुम्हाला व्यवस्थितपणे प्रिपेअर करता येईल. पण हे तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे मित्रांनो, कारण इथं एक मार्क परीक्षेसाठी आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहे. पुढे पाहायचे बघा, ही लेफ्ट अर्ली ... ही अराइव्ड लेट ॲज युजल. आता या ठिकाणी 2 वाक्य दिलेली, तुम्ही 2 वाक्य व्यवस्थित पाहायचे. पहिलं वाक्य समजून घ्या, विच वन ऑफ द फॉलोइंग कनेक्टर शोधायचं आता. करेक्टली फिल्स इन द ब्लँक्स इन द सेंटेन्स अबाव टू शो कॉन्ट्रास्ट. आता इथं कॉन्ट्रास्ट दिलेलं आहे. मग आता पहिली गोष्ट तुम्हाला शोधायची, कनेक्टर म्हणजे आपल्याला 2 वाक्यांना जोडणारा शब्द. आता जोडणारा शब्द हा मुख्यत्वे काय येत असतं, कंजंक्शन येत असतं. मग कंजंक्शन असं कुठलं कंजंक्शन आहे का ते तुम्हाला कॉन्ट्रास्ट दर्शवितं. तर लक्षात ठेवायचं, कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन ज्यावेळी तुम्ही वाचता, माझ्या नोट्समध्ये माझ्या पुस्तकामध्ये याला खूप सविस्तरपणे टाकलेलं आहे. कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनचे 4 प्रकार आपण पाहिलेले आहे. क्युम्युलेटिव्ह कंजंक्शन असेल, ॲडव्हर्सेटिव्ह कंजंक्शन असेल, डिसजंक्टिव्ह कंजंक्शन असेल आणि इलॅटिव्ह कंजंक्शन. तर हा याचा जो काही कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे, तर ह्या कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनमध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, क्युम्युलेटिव्ह कंजंक्शन आपल्याला दिलेलं आहे. याच्यामध्ये पहिला अँड काय करत असतं, फक्त 2 वाक्य जोडण्याचं काम करतं. ह्या 2 वाक्यांमध्ये कुठल्याही प्रकारचा विरोधाभास नाही आहे, कुठल्याही प्रकारची एकाचा दुसऱ्यावर डिपेंडन्सी नाही आहे, कुठल्याही प्रकारे ज्याला आपण म्हणूया की अल्टरनेटिव्ह दिलेलं नाही आहे. जस्ट आपण 2 क्लॉज 2 वाक्यांवर जोडण्याचं काम करतो. त्या ठिकाणी तुम्ही क्युम्युलेटिव्ह कंजंक्शन वापरता. तर या ठिकाणी आपल्याला कॉन्ट्रास्ट शोधायचा, त्यामुळे निश्चित अँड यायला नको आहे. आता पुढे जर आपण जर गेलात तर तुम्हाला सापडतो तुम्हाला ॲडव्हर्सेटिव्ह कंजंक्शन. याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट टाईप आहे ॲडव्हर्सेटिव्ह. तर या ॲडव्हर्सेटिव्ह कंजंक्शनमध्ये आपण एक कॉन्ट्रास्ट शोधत असतो. आणि मग ॲडव्हर्सेटिव्ह कंजंक्शनमध्ये इथं एकच दिलेलं आहे, ते म्हणजे तुमचं नेव्हरदलेस. नेव्हरदलेसचा अर्थ होतो जनरली बघायचं की असं असून सुद्धा, असं असलं तरीही. म्हणजे वाक्य तुम्ही बघा, ही अराइव्ड लेट ॲज युजल, तो नेहमीप्रमाणे उशिरा आला. मग आपण काय कन्सिडर करतो, अरे तो कामावर उशिरा आला म्हणजे ॲटलीस्ट थोडा वेळ जास्त वेळ थांबल, कारण तो उशिरा आलेला आहे. मग तो उशिरा आलेला असून सुद्धा तो लवकर गेला. म्हणजे 2 आयडियामध्ये काय केलेलं आहे, कॉन्ट्रास्ट दर्शवलेला आहे. म्हणून कॉन्ट्रास्ट दर्शविणारच कंजंक्शन या ठिकाणी आपल्याला वापरायचं आहे. ते झालं तुमचं नेव्हरदलेस. आणि आता लक्षात ठेवायचं, इथं मोर ओव्हर आलेलं आहे आणि हेन्स आलेलं आहे. मोर ओव्हर हे समजून घ्यायचं या ठिकाणी की मोर ओव्हर हा आपला ॲडव्हर्ब आहे, याचा अर्थ होतो बिसाइड्स. त्यामुळे हा कनेक्टर या ठिकाणी बसत नाही आहे. आणि हेन्स हा जो शब्द आहे हा देखील आपल्याला ॲडव्हर्बमध्ये आपण टाकू शकतो, किंवा आपण कंजंक्शनमध्ये याला आपण म्हणूया फॉर धिस रिझन असा याचा अर्थ झालेला आहे. त्यामुळे हा मूळचा ॲडव्हर्ब आहे. कनेक्टर म्हणून जर घेतल्याचा अर्थ फॉर धिस रिझन असा होतो, च्या कारणामुळे. म्हणजे असं होऊ शकत नाही बघा, ही लेफ्ट अर्ली, तो लवकर गेला, च्या कारणामुळे तो लवकर नेहमीप्रमाणे, म्हणजे अर्थच बसत नाही. एकच राहिला, बीला तुम्ही मार्क करायचं. पण बी जरी उत्तरात म्हणजे पर्याय असला तरी तुम्ही बी जो व्यवस्थित जर चेक केला, बी 4मध्ये दिलेला आहे. मग हे चेक करायचं व्यवस्थित. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हा तुमचा ग्रॅमॅटिकल कसा आहे, करेक्ट आहे. पुढे दिलेलं बघा, जंटलमॅनलीनेस, NESS ज्या जोडतो तो बऱ्याच वेळा हा शब्द नाऊन गटामध्ये येतो. NESS हा नाऊन सफिक्स आहे. नाऊन तयार झाला जंटलमॅनलीनेस, सभ्यपणा, सभ्यता ज्याला आपण म्हणूया. इज ॲट अ डिस्काउंट दीज डेज, ज्या तुम्हाला ही इडियम वाक्यामध्ये अंडरलाईन केलेली आहे, तिचा अर्थ तुम्हाला या 4 पैकी शोधायचा आहे. थोडासा जर तुम्ही विचार जर केला, ॲट अ डिस्काउंट थोडासा हा एक नवीन टाईपचा शब्द तुम्हाला फर्स्ट टाईम इंट्रोड्यूस केलेला आहे. परंतु मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की कधीकधी अर्थ हा वाक्याच्या कॉन्टॅक्टप्रमाणे जर तुम्ही घेतला
तर तो जास्त तुम्ही ॲप्रोप्रिएट आणि उत्तराच्या अगदी जवळ येऊन पोहोचता, म्हणजे मोर ॲक्युरेट उत्तराच्या जवळ येऊन पोहोचता. म्हणजे लक्षात ठेवायचं, जंटलमॅनलीनेस इज ॲट अ डिस्काउंट दीज डेज, की या दिवसांमध्ये जो सभ्यता आहे तो जणू काय खूप स्वस्तच झाला आहे. स्वस्तच झाला आहे म्हणजे त्याला तितकंसा व्हॅल्यू राहिलेलं नाही आहे. काय राहिलेलं, त्याचा व्हॅल्यू राहिलेला नाही आहे. तो इतका स्वस्त झाला आहे जणू काय डिस्काउंटमध्ये मिळतो, म्हणजे तो काय मार्केटमध्ये भेटत नाही. ॲट अ डिस्काउंट म्हणजे थोडक्यात स्वस्त, ज्याला आपण म्हणूया की इझिली ज्या अवेलेबल, ज्याला आपण त्याला व्हॅल्यूच राहिलेलं नाही आहे. जंटलमॅनलीनेस मग व्हॅल्यू नसणे अशा अर्थाचं तुम्हाला शोधायचं आहे. निग्लेक्ट तर हा होऊ शकत नाही. इझिली अवेलेबल, अगदी शब्दशः अर्थ इतका सोपा नाही घेण्यासाठी. चीपही असा घ्यायचा नाही आहे. त्याला डिक्लायनिंगला तुम्ही थोडासा मोर ॲक्युरेट तुम्ही उत्तरामध्ये देऊ शकता. त्यामुळे या ठिकाणी जर तुम्ही उत्तर घेतलं तर तुम्ही लक्षात ठेवा, सभ्यता आहे याचं व्हॅल्यू दिवसेंदिवस त्याचं कमी होत चाललेलं आहे. आता सभ्यता वगैरे ह्या गोष्टींकडे जरा लोक दुर्लक्षित होत चाललेलं आहे. बरोबर आहे. म्हणजे ज्या काय आपल्या कल्चरल व्हॅल्यूज आहे, लक्षात ठेवायचं, नीतिमूल्य असतील, मॉरल ज्याला आपण मॉरॅलिटी ज्याला ह्या गोष्टी म्हणूया, या दिवसेंदिवस व्हॅल्यू कमी होत चाललेले अशा स्वरूपाचे स्टेटमेंट या ठिकाणी दिलेले. त्यामुळे कॉन्टॅक्सप्रमाणे याचा मोर ॲक्युरेट तुम्ही सीला मार्क करू शकताय. लक्षात ठेवा, जास्तीत जास्त उत्तराच्या जवळ तुम्ही सीला जाऊ शकता. त्यामुळे याचा जरी सरळ सरळ अर्थ इझिली आणि अवेलेबल किंवा चीप असा होत असला तरी कॉन्टॅक्सप्रमाणे तुम्ही डिक्लायनिंग म्हणजे त्याचा व्हॅल्यू कमी होत जाणं, किंमत घसरत जाणे अशा अर्थानं होत, लक्षात ठेवायचं. बरोबर आहे. जशी एखादी वस्तू, बरोबर आहे का, तिचं जर साधारण फार कोणीही विकत असेल 5 रुपयाला 4 रुपयाला परत इतकी स्वस्त जर एखादी वस्तू होत असेल, याचा अर्थ तिचं व्हॅल्यूच कमी झालेलं आहे. मागणीच्या सिद्धांताप्रमाणे पण तेच, एखाद्या वस्तूची मागणी, पुरवठा वाढतोची मागणी, त्यांना एखाद्या वस्तूचा पुरवठा वाढतो, जी किंमत कमी होत जाते, म्हणजे तिचा डिक्लाईन होत जातं. या स्वरूपाची संकल्पना या ठिकाणी दिलेली आहे. त्यामुळे सी म्हणजे डिक्लाईन बरोबर दिलेलं आहे. बघा या ठिकाणी सी 4मध्ये दिलेलं आहे. म्हणजे तुम्ही या ठिकाणी 4ला अगदी व्यवस्थितपणे मार्क करू शकताय. पुढचा या ठिकाणी याचा अर्थ आपल्याला पुढचं घ्यायचं आहे. बघा, चूज द करेक्ट सिनॉनिम ऑफ द फॉलोइंग एक्सप्रेशन. लाईक अँड अँकल, अगदी तुम्ही डिक्शनरीसुद्धा हा शब्द तुम्ही शोधू शकता. जास्त कॉमनली आपल्या व्यवहारामध्ये शब्द नाही आहे, परंतु लाईक अँड अँकल म्हणजे अंकलसारखा असं शब्दशः अर्थ नाही घेऊ शकत आपण. तर या ठिकाणी लाईक अँड अँकल ही जी काही इडियम आहे किंवा जी काही फ्रेज आलेली आहे, हिचा अर्थ आपण कशा प्रकारे घेऊ शकता, ज्याला लक्षात ठेवायची की याला आपण म्हणू शकतो व्हेरी फ्रेंडली बाय नेचर, फ्रेंडली किंवा हेल्पफुल टू यंगर वन. जे यंगर लहान जण असतात, लहान लोक असतात, त्यांच्यासाठी खूप फ्रेंडली वागणारा, हेल्पफुल नेचर असणारा व्यक्ती, ज्याला आपले लाईक अँड अंकल असं म्हणू शकतो. मग अशा अर्थाचे हे 3 शब्दांपैकी तुम्ही शोधू शकता. थोडेसे टफ वाटणारे शब्द दिलेले, थोडंसं तुम्हाला मी सांगितलं व्होकॅब्युलरी तुम्हाला जर व्यवस्थित थोडी करावी लागेल, थोडे थोडे शब्द तुम्हाला याचा अर्थ देखील तुम्हाला या ठिकाणी शोधता येईल. पहिला शब्द या ठिकाणी दिले आहे बघा तुम्हाला की व्हेंट्रिक्युलर. व्हेंट्रिक्युलरचा अर्थ दिलेला आहे फुगलेला, असे ढेरी असलेला. जनरली आपल्या मनामध्ये अंकल म्हटलं का लगेच इमेज तयार होते की असा बाईल्ड असेल किंवा असा जाड चष्मा असेल, ढेरपूड आलेली असेल, अशा स्वरूपाचा अंकल. तर अंकल म्हणजे असा शब्दशः अर्थ घेऊ नका या ठिकाणी. त्यामुळे व्हेंट्रिक्युलर हा शब्द या ठिकाणी बरोबर बसत नाही या ठिकाणी. पुढे दिलं बघा ऑरॅक्युलर. ऑरॅक्युलर ज्याला आपण म्हणू शकतो ऐकण्यासंदर्भातला, ऐकण्याविषयीचा, तर हा शब्द प्रयोग देखील या ठिकाणी कॉन्टॅक्सप्रमाणे बसत नाही आहे. आणि पुढे दिलेलं बघा अव्हंक्युलर. अव्हंक्युलरचा अर्थ अगदी फ्रेंडली बाय नेचर असा होतो. लाईक अँड अंकलला अगदी ॲप्रोप्रिएट बसणारा शब्द आहे अव्हंक्युलर. त्यामुळे सी असणारा पर्याय क्रमांक 2ला तुम्ही मार्क करा. थोडंसं व्होकॅब्युलरी तुम्हाला व्यवस्थित करायची आहे. थोडेसे नवीन शब्द जरी येत असतील तर थोडेसे तुमचे प्रिपेरेशन पाहिजे. तुम्हाला स्पर्धा परीक्षा द्यायची आहे, व्होकॅब्युलरी चांगली करा मित्रांनो. लक्षात ठेवायचं, या ठिकाणी 20 प्रश्न जर व्होकॅब्युलरी, 21 प्रश्न व्होकॅब्युलरी येतात तर निश्चित सांगतो अवॉइड करून चालत नाही. तर फक्त ग्रामर वाचून उपयोग नाही. बाय द वे ग्रामर वाचावंच लागणार आहे, समजूनच घ्यावं लागेल, पण त्याच्या जोडीला व्होकॅब्युलरीसुद्धा चांगली करा. पण आज मराठी मीडियमचे विद्यार्थी, BA BCOMचे विद्यार्थी थोडासा ट्रेंड आहे, फक्त ग्रामर जास्त वाचतात. 4-5 वेळा ग्रामरची रिव्हिजन होते तेव्हा एकदा इंग्लिशमधील व्होकॅब्युलरीला ट्राय करतात. इतकं अवॉइड नका करू. व्होकॅब्युलरी देखील तुम्ही साईड बाय साईड व्यवस्थित जरा करा, कारण याला देखील मोठ्या प्रमाणात वेटेज आहे. पुन्हा एकदा सिनॉनिमवर प्रश्न विचारला आहे. अटेन्युएट, बॉन्ड आणि जेल असा 2 अर्थ या ठिकाणी दिलेले. तर अटेन्युएट याचा अर्थ लक्षात ठेवायचा आपल्याला की रेड्यूस इन साईज.
बारीक करणे, कमी करणे अशा अर्थाचा शब्द दिलेला आहे अटेन्युएट. मग आता इथं रेड्यूस किंवा कमी करणे, बारीक करणे, संक्षिप्त करणे अशा अर्थाचे कुठले कुठले शब्द दिलेले आहे बघा. इथे ॲप्रिसिएट तर होत नाही आहे आणि एनहान्स म्हणजे वाढ करणे. बरोबर आहे का. आपल्याला इथं रेड्यूस करायचं, इथं शब्द दिला एनहान्स वाढ करणे. त्यामुळे इथं पहिल्याला हा तर इथे बसत नाही म्हणजे हा डी इथेच संपला. ॲप्रिसिएट म्हणजे अशा रीतीनं कौतुक करणे, हे प्रशंसा करणे, हा पण इथं बसत नाही. आता रेड्यूस आणि थिन म्हणजे पातळ, कमी अशा स्वरूपाचा थोडासा मोर ज्याला आपण म्हणूया जवळचा सिनॉनिम होऊ शकतो. त्यामुळे रेड्यूस आणि थिन बरोबर होता. त्याचा जेल हा जो शब्द आहे याला प्रिझन आणि जेल हे दोघे शब्द मॅच होतात जवळपास. त्यामुळे प्रिझन आणि जेल हे दोन शब्द या कॉन्टॅक्समध्ये येऊ शकतात. आणि राहिला BOURNE बॉर्न, याला आपण ज्याला आपण म्हणू शकतो बॉर्नला लक्षात ठेवू शकतो, ज्याला लिमिट असं म्हणू शकतो. अगदी त्याला लिमिट आहे, डेस्टिनेशन आहे, कुठंतरी टार्गेट आहे. आपल्या लाईफमध्ये काहीतरी गोल असतं, ध्येय असतं, आपण काहीतरी लिमिट टाकून दिलेलं असतं, डेस्टिनेशन कुठंतरी आलेलं असतं. तर लिमिट, डेस्टिनेशन, ध्येय, ॲम्बिशन, गोल या अर्थानं तुम्ही डेस्टिनेशन पण याला बॉन्ड म्हणू शकता किंवा आपणच आपल्याला काहीतरी लिमिट टाकताय हे लिमिट देखील कॉन्टॅक्टप्रमाणे येऊ शकतो. त्यामुळे तसा विचार केला तर ए आणि सी हा मोर ॲक्युरेट पर्याय मित्रांनो. त्यामुळे ए आणि सी असणाऱ्या पर्यायाला मार्क करायला हरकत नाही. त्यामुळे ए आणि सीला तुम्ही मार्क करा. प्रत्येक ठिकाणी दिलेलं आहे, पण या ठिकाणी ए पण दिलेला आहे. त्यामुळे नोटीस करा, थोडा संभ्रम याच्याविषयी पण आहे. तसं मोर ॲक्युरेट जर विचार केला, प्रिझनला आपण जेल देखील म्हणतो आहे. डेस्टिनेशन आणि बॉर्नचा दुसरा थोडासा मोर सिनॉनिम लिमिट देखील होतो आणि अटेन्युएट याचा थिन देखील होऊ शकतो. त्यामुळे आपण ए आणि सीला पण पर्याय दिलेला आहे. त्यामुळे भले ए बरोबरच आहे परंतु सी देखील चुकीचा नाही आहे. त्यामुळे आपण मोर ॲक्युरेट आपण 2ला उत्तर दिलेलं आहे. त्यामुळे ए आणि 2 याच्या बाबतीत तुम्ही 2ला मोर ॲप्रोप्रिएट समजा. त्यामुळे ए बरोबरच आहे पण बी देखील चुकीचा नाही असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे मी माझ्या कॉन्टॅक्टप्रमाणे 2ला मार्क या ठिकाणी केलेला आहे. थोडं ह्या पद्धतीनं थोडंसं समजून घ्यायचं आहे आपल्याला. पुढे दिलेलं आहे बघा, चूज द करेक्ट फ्रेज टू कंप्लीट द सेंटेन्स. वाक्य आपल्याला कंप्लीट करायचं आहे. ही स्पोक टू अस, एखाद्या व्यक्तीबरोबर बोलताना आपण टूचा उल्लेख करतो. विथ समथिंग, त्यामुळे स्पोक विथ अशा अर्थाचा फ्रेज यायला पाहिजे. त्यामुळे ही स्पोक टू अस विथ ग्रेट इंडिफरन्स, विथनं जोडलेला फ्रेज ही तुमची बरोबर आहे. अबाऊ, फॉर, ऑफ हे बसत नाही कॉन्टेक्स्टप्रमाणे. आयडेंटिफाय द सेंटेन्स इन विच द वर्ड मिल्क इज यूज ॲज अन ॲडवर्ब. आता ॲडवर्ब एकच आलेला आहे. आता ॲडवर्ब हा शब्द आहे मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे. ॲडवर्ब इज अ वर्ड दॅट क्वालिफाईज वर्ब, क्वालिफाईज अन ॲडवर्ब अँड क्वालिफाईज अन ॲडजेक्टिव्ह. क्रियापद, विशेषण आणि दुसऱ्या एखाद्या क्रियापदाची, क्रियाविशेषणाची माहिती देणारा एक शब्द असतो तो ॲडवर्ब असतो. त्याला मराठीत क्रियाविशेषण असं म्हणूया. आता वाक्य पाहायचं आहे, मिल्क इज गुड फॉर हेल्थ. क्रियापदाच्या आधी हा शब्द सब्जेक्ट म्हणून आलेला आहे, तो नाऊन झालेला आहे. त्यामुळे हे आपल्याला ॲडवर्ब नाही आहे. आय गेव द बेबी अ मिल्क चॉकलेट. चॉकलेट हा शब्द नाऊन आहे. याच्या अगोदर आर्टिकल आलेलं आहे. मित्रांनो नाम आणि आर्टिकल याच्यामध्ये जो शब्द असतो तो ॲडजेक्टिव्ह असतो. हा ॲडजेक्टिव्ह आहे, ॲडवर्ब नाही आहे. त्यामुळे हा पण गेला. ही ओर, वेअरचा भूतकाळ म्हणजे परिधान करणे. काय केलेलं आहे, अ मिल्क व्हाईट टर्बन, फेटा. टर्बन हा शब्द या ठिकाणी नाऊन दिलेला आहे. तो टर्बन कसा आहे, व्हाईट आहे म्हणजे हा त्याचं ॲडजेक्टिव्ह झालं. ॲडजेक्टिव्हला पण थोडा मॉडिफाईड करणारा शब्द हा ॲडवर्ब असतो. त्यामुळे आपण कॉन्टॅक्टप्रमाणे हा जो शब्द आहे मिल्क याला आपण ज्याला आपण म्हणू शकतो ॲडवर्ब म्हणायला हरकत नाही आहे. त्यामुळे मिल्क व्हाईट टर्बनमध्ये मिल्क हा शब्द 4. तसा मिल्कचा मिल्की व्हायला पाहिजे पण या ठिकाणी मिल्क ठेवलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी सीला पर्यायामध्ये मार्क करायला हरकत नाही आहे. तुम्ही ओन्ली 1ला तुम्ही या ठिकाणी मार्क करू शकताय, लक्षात ठेवायचं. पुढे पाहायचं आहे, नो अदर ट्रेन इज ॲज कम्फर्टेबल ॲज द तेजस एक्सप्रेस. या ठिकाणी ॲजमध्ये विशेषणाचं मूळ रूप आलं. हे वाक्य पॉझिटिव्ह डिग्रीतलं झालं. लक्षात ठेवायचं. तुम्हाला काय विचारलं आहे, चेंज द सेंटेन्स इंटू कंपॅरेटिव्ह डिग्री. कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये काय केलं जातं, विशेषणाला ER प्रत्यय जोडून पुढे दॅन जोडला जातो. आता एक नोटीस करायचं, ज्या वाक्यामध्ये नो अदरनं सुरुवात झालेली असते म्हणजे त्याच्यासारखं दुसरं कुठलंच नाही. नोटीस करायचं, सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये ऑफ ऑलची रचना असते.
तर पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये या ठिकाणी सुरुवात करताना कशाने करावं लागते, नो ऑदरनं सुरुवात करावी लागते. आणि ज्यावेळेस तुम्ही याची कंपॅरेटिव्ह डिग्री ज्यावेळेस तुम्ही करता त्यावेळेस निश्चितपणे तुम्हाला याच्यामध्ये दॅनच्या नंतर आपल्याला एनी ऑदर तुम्हाला वापरायचं आहे, एनी ऑदर. मित्रांनो, हे मार्कर लक्षात ठेवा. याच्या आधारे तुम्ही सगळ्या प्रश्नांची उत्तर म्हणजे त्या टाईपच्या प्रश्नांची उत्तर देऊ शकता. सुपरलेटिव्ह डिग्री ज्यावेळेस ऑफ ऑलची रचना येते म्हणजे एकमेव वाक्यात जे विशेषण वापरले ते एकट्यासाठीच आहे, त्याच्यासारखा दुसरा कुठलाच नाही. युनिक टाईपचा सब्जेक्ट दिला जातो, म्हणजे त्याच्यासारखा दुसरा कोणीच नाही. म्हणून पॉझिटिव्ह डिग्रीची सुरुवात आपण नो ऑदरनं करतो आणि कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये दॅनच्या नंतर एनी ऑदर अशा प्रकारचा कंटेंट घेतो. पाहायचं, जर इकडं पॉझिटिव्ह डिग्रीची सुरुवात जर नो ऑदरनं झालेली असेल, कंपॅरेटिव्हची सुरुवात पुन्हा एकदा नो ऑदरनं होणार नाही. त्यामुळे पहिला पर्याय गेला. द तेजस एक्सप्रेस इज मोर कम्फर्टेबल दॅन एनी ऑदर ट्रेन. इथं एनी ऑदर जोडलेलं आहे, तुमचं पर्याय बी बरोबर आहे. द तेजस एक्सप्रेस इज कम्फर्टेबल ऑफ ऑल ट्रेन. या ठिकाणी कंपॅरेटिव्ह डिग्री आहे, दॅन वापरणं नाही आहे, विशेषणाला ER जोडलेलं नाही, त्यामुळे सी गेलेला आहे. द तेजस एक्सप्रेस इज द मोस्ट, हा आपण सुपरलेटिव्हमध्ये वापरतो, इथेच पर्याय गेला. त्यामुळे ओनली बी असणारा पर्याय बरोबर आहे, पण ओनली बी असणारा सीमध्ये दिलेला आहे. मग 3मध्ये दिल्यामुळे पर्याय क्रमांक 3 हा उत्तरामध्ये येत असतो. पुढे दिलेले आहे बघा, आता थोडासा कन्फ्यूज करणारा घटक आहे हा. डोंट अनॉय दॅट बुल ऑर डॉट डॉट ही मे अटॅक यू. आता बुल, बैल ज्याला आपण म्हणू शकतो, जेंडर इंडिकेट करणारा म्हणजे मेल क्वालिटी इंडिकेट करणारा शब्द आहे. जनरली आपण ही प्राणी, छोटे प्राणी वगैरे असतील त्यांच्यासाठी आपण इट हे पर्सनल प्रोनाउन वापरतो. तर थोडासा कॉन्टॅक्टप्रमाणे आपल्याला इटला आपण मोर ॲक्युरेट देऊ शकतो. पण लक्षात ठेवा, असे अनेक रेफरन्स आहे त्या ठिकाणी ही देखील वापरता येतो. त्यामुळे हा दुसरा प्रश्न आहे, यासाठी थोडं आपण आन्सर कीची थोडीशी वाट पाहूया. मोर ॲक्युरेट माझ्या मते इट आहे, तरी पण कधी कधी आपल्याला हीचा उल्लेख करायला हरकत नसते. त्यामुळे आता हिला मार्क देतात ते फायनल का डीला देतात हे थोडंसं वेट अँड वॉच, थांबलेलं बरं. त्यामुळे मोर ॲक्युरेट प्राण्यांसाठी आपण इट अगदी कॉमनली पुस्तकामध्ये वापरतो, पण कधी कधी अशा ॲग्रेशन, ह्युमन इमोशन्स वगैरे व्यक्त होत आहेत त्या कॉन्टॅक्ट्समध्ये, त्या प्राण्यासाठी बोल, जेंडर इंडिकेट करणं वर्डसाठी ही देखील येऊ शकतो. त्यामुळे आपण थोडंसं मोर ॲक्युरेट बी तुम्हाला या ठिकाणी डी सांगतो आहे, म्हणजे डीसाठी तुम्हाला या ठिकाणी 4 नंबरचा आहे. परंतु कधी कधी बीला देखील मार्क द्यायला हरकत नव्हता. त्यामुळे या ठिकाणी तसा बीचा पर्याय, हा बी या ठिकाणी होता, पण या ठिकाणी डीला तुम्ही मार्क देऊ शकता. त्यामुळं डी, हां, इथं 2ला पण मार्क देऊ शकता. त्यामुळे 2 आणि 4 यांच्यामध्ये थोडासा अस्पष्टता आहे. थोडंसं त्यांनी जर डीला जर ठरवलं तर डीला देऊ शकतात, मोर ॲक्युरेट तर इट आहेच आहे. थोडंसं थांबूयात आपण, ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहायचा आहे, चेंज द कंपाऊंड सेंटेन्स इनटू कॉम्प्लेक्स सेंटेन्स. म्हणजे वाक्यामध्ये तुम्हाला कंपाऊंड सेंटेन्स दिलेला आहे, लक्षात ठेवायचं. याचं रूपांतर तुम्हाला कशात करायचं आहे, कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये करायचं, हे लक्षात ठेवा. मग आता नीट लक्षात ठेवायचं, जेव्हा तुम्ही कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये रूपांतर करतो त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, सर्च हिज पॉकेट अँड यू विल फाइंड द वॉच. कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये लक्षात ठेवायचं, एक मेन क्लॉज असतो, त्याला जोडून एक सबऑर्डिनेट क्लॉज जोडला जातो. आणि कंपाऊंड सेंटेन्समध्ये 2 स्वतंत्र मेन क्लॉजेस तुम्हाला एखाद्या कोऑर्डिनेटिंग कंजंक्शननं जोडता येतात. आता या ठिकाणी पाहायचं आहे, यू विल फाइंड द वॉच इन हिज पॉकेट, याच्यामध्ये एकच क्लॉज आहे, त्यामुळे कंपाऊंड सेंटेन्स होत नाही आहे. सर्च हिज पॉकेट टू फाइंड हिज वॉच, या ठिकाणी एकच मेन क्लॉज आहे, हे देखील कॉम्प्लेक्स सेंटेन्स होत नाही. पण बघा, इफ यू सर्च हिज पॉकेट्स यू विल फाइंड द वॉच, हे वाक्य ग्रॅमॅटिकली करेक्ट आहे. कारण कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये एक मेन क्लॉज असतो आणि एक सबऑर्डिनेट क्लॉज असतो. आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये सबऑर्डिनेट क्लॉजची सुरुवात एका विशिष्ट कनेक्टरने, जर ॲडजेक्टिव्ह क्लॉज असेल तर रिलेटिव्ह प्रोनाऊन किंवा ॲडव्हर्ब नव्हतो, नाऊन किंवा ॲडव्हर्ब असेल सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन नव्हतो. इफ हा सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे, सीला मार्क करू शकता. सी असणारा पर्याय 2 नंबरला दिला आहे. पुढे पाहायचं आहे, विच वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स अँटोनिमस विथ द वर्ड एक्स्ट्रावॅगंट. अगदी सोपा आहे. एक्स्ट्रावॅगंट ज्याला आपण म्हणूया उधळ्या स्वरूपाचा असतो, त्याला दुसरा आहे ज्याला आपण म्हणूया की बचत करणारा, एकच राहतो, थ्रिफ्टी. सीमध्ये तुम्ही या ठिकाणी मार्क करू शकता. खूपच सोपा हा अशा स्वरूपाचा दिलेला आहे आणि सी असणारा 1 नंबरला तुम्ही मार्क करू शकता.
कॉस्टली म्हणजे महागडा होऊ शकत नाही. शोई म्हणजे दिखावा करणार, दिमाकेदार होत नाही आहे. अबंडंटमध्ये देखील ॲम्पल मोठ्या प्रमाणामध्ये, लार्ज इन नंबर अँड क्वांटिटी असं म्हणू शकतो, तो पण होऊ शकत नाही. तर या ठिकाणी थ्रिफ्टी कंजूस स्वरूपाचा याच्यामध्ये 1ला मार्क करताय. पुढचा पाहायचा आहे आयडेंटिफाय द करेक्ट इनडायरेक्ट एक्सप्रेशन फ्रॉम द फॉलोइंग सेंटेन्स. इनडायरेक्ट एक्सप्रेशन, इनडायरेक्ट शोधायचं आहे. आता डायरेक्टचं इनडायरेक्ट करताना आपण निश्चित काळामध्ये, प्रोनाऊनमध्ये, त्याच्यानंतर आपण कनेक्टर्समध्ये काही बदल करत असतो. आता ही सेज वाक्यातील जे काही रिपोर्टिंग व्हर्ब या ठिकाणी दिलेलं आहे, साध्या वर्तमान काळातलं दिलेलं आहे. निश्चित वाक्याचा काळ बदलता कामा नये. पण या ठिकाणी बघायचं आहे तो काय म्हणतोय, आय हॅव डन माय ड्युटी. आता करता जर ही असेल तर स्वतःविषयी बोलताना इथं आय नाही वापरणार. मग ही सेज दॅट ही हॅज डन हिज ड्युटी असं मोर ॲक्युरेट आलं असतं, लक्षात ठेवायचं. त्यामुळे आपल्याला कुठलं शोधायचं आहे, इनडायरेक्ट शोधायचं आहे. त्यामुळे इनडायरेक्टमध्ये फर्स्ट आणि सेकंड पर्सनचं रूपांतर थर्ड पर्सनमध्ये करतो, या ठिकाणी केलेलं नाही आहे. त्यामुळे या ठिकाणी आयचा कॉन्टॅक्टप्रमाणे चुकतं. ही सेड दॅट ही हॅज डन हिज ड्युटी. रिपोर्टिंग व्हर्ब भूतकाळात आहे, त्यामुळे काळ देखील भूतकाळात पाहिजे होता. हॅड असता तर थोडासा बरोबर आला असता. वर्तमान काळ नको आहे. ही सेड दॅट ही हॅड डन हिज ड्युटी. याच्याप्रमाणे लक्षात ठेवायचं आहे. पर्सनल प्रोनाउनमध्ये देखील बदल केलेला आहे, वाक्याच्या काळामध्ये देखील बदल केलेला आहे, कनेक्टिव्ह देखील बरोबर वापरलेला आहे. सीला तुम्ही मार्क करू शकताय. आणि या ठिकाणी वेदरचा उपयोग चुकीचा दिलेला आहे, 4 नंबरचा पर्याय चुकला. त्यामुळे सी बरोबर आहे. ओनली सी असणाऱ्या 2ला मार्क करून द्या. बघा खूप सोप्या पद्धतीचा प्रश्न या ठिकाणी विचारला आहे. चेंज द सेंटेन्स इंटू कॉम्प्लेक्स. कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये 2 क्लॉज असतात, एक मेन आणि एक सबऑर्डिनेट क्लॉज. तर मेन आणि सबऑर्डिनेट क्लॉजला एखाद्या कनेक्टरने जोडलं जातं. टेक एक्झरसाइज रेग्युलरली देन यू कॅन कीप फिट अँड हेल्दी. आता हा जरी रिपीट झालेला नाही पण याच्यासारखे काही प्रश्न येऊन गेलेले आहेत. त्यामुळे कॉम्प्लेक्स सेंटेन्स बघायचं. इफ यू टेक एक्झरसाइज रेग्युलरली यू कॅन कीप फिट अँड हेल्दी. तू जर दररोज एक्झरसाइज जर केली तर तू फिट आणि हेल्दी स्वतःला ठेवशील. कॉन्टॅक्टप्रमाणे ए बरोबर आहे. टेक एक्झरसाइज रेग्युलरली यू कॅन कीप फिट अँड हेल्दी. या ठिकाणी अशा रीतीनं 2 वाक्य जोडलेले नाही आहे, त्यामुळे बी चुकीचं आहे. रेग्युलर एक्झरसाइज कॅन कीप यू फिट अँड हेल्दी एकच क्रियापद आल्यामुळे हा देखील कॉम्प्लेक्स होत नाही आहे. त्यामुळे ओनली ए इज राईट. त्या कॉन्टॅक्टप्रमाणे पर्याय क्रमांक 2ला मार्क करा. हे अगदी सोपा येऊन गेलेला आहे. पुढे दिलेलं आहे बघायचं. कणक अँड डेव्हियस हे 2 दिलेले बघायचं. कणकर ज्याला आपण म्हणूया की सहमती असणे, ॲग्री असणे एखाद्या गोष्टीसाठी, बरोबर आहे. मग आता या ठिकाणी ॲग्रीमेंट असा एक दिलेला आहे आणि अप्रूव्ह दिलेला आहे, डिसॲग्री दिलेला आहे आणि कोलॅबरेट दिलेला आहे. तर तुम्हाला काय विचारलं आहे, अँटोनिम विचारलेलं आहे. कोलॅबरेट म्हणजे च्यासोबत सहकार्यानं अशा अर्थानं. अप्रूव्ह म्हणजे मान्यता देणे म्हणजेच मंजुरी देणे, सहमती असणे अर्थानं. त्यामुळे ॲग्रीमेंट नको आहे, कोलॅबरेट पण नको आहे, अप्रूव्ह नको आहे. डिसॲग्री, ॲग्रीच्या विरोधात डिसॲग्री बरोबर होतं. आणि डेव्हियस याचा अर्थ लक्षात ठेवायचं आहे, सरळ नसणारा, धूर्त स्वरूपाचा, लबाड स्वरूपाचा अशा प्रकारचा असतो, जो सरळ वागणूक नाही त्याचा. तर जो सरळ नसणे अशा अर्थाचा आहे, लक्षात ठेवायचं. नसणारा त्याच्या विरोधात स्ट्रेट म्हणजे अगदी सरळ असणारा, सरळ मनाचा, मोकळ्या मनाचा असा अर्थ निघू शकतो. 4ला तुम्ही मार्क देऊ शकता डीला. मग डी असणारा जो काय पर्याय आहे तो 3मध्ये दिलेला आहे. तर मग ह्या पद्धतीनं उत्तर द्या. पुढे पाहायचं आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग. करेक्ट सेंटेन्स शोधायचं आहे. वॉक केअरफुली लिस्ट यू शुड नॉट स्टंबल अँड हर्ट युअर सेल्फ. जनरली आपण लिस्ट हा ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ पर्पजमध्ये पाहतो. काळजीपूर्वक चाल याचा उद्देश काय असतो, लिस्टनं जोडलेला आहे. लिस्ट यू शुड नॉट स्टंबल या ठिकाणी नॉटचा उपयोग वापरता कामा नये. लिस्टच्या वापरमध्ये क्लॉजमध्ये पुढे नॉट नको घ्यायला होता, त्यांनी घेतल्यामुळे तुमचं पहिलं वाक्य या ठिकाणी चुकलेलं आहे. ही रिनाऊन्स्ड बोथ हिज फॅमिली ॲज वेल ॲज हिज फ्रेंड. मित्रांनो बोथ ज्यावेळेस घेता बोथच्या नंतर अँड यायला पाहिजे होता. ॲज वेल ॲज हे स्वतंत्र कंजंक्शन आहे. बोथ आणि ॲज वेल ॲज एकाच वाक्यामध्ये वापरत नाहीत, त्यामुळे तो भाग गेलेला आहे. हा देखील पर्याय या ठिकाणी आपला चुकलेला आहे, लक्षात ठेवायचा. ऑल्दो ही इज रेग्युलर ही इज स्लो इन हिज वर्क. जरी तो रेग्युलर असला तरी त्याच्या कामामध्ये तो खूप स्लो आहे. कॉन्ट्रास्ट दर्शवलेला आहे. ऑल्दो इंडिकेट कॉन्ट्रास्ट सजेशन ॲडवर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट. हे वाक्य कॉम्प्लेक्स सेंटेन्सच्या नियमाप्रमाणे देखील बरोबर आहे.
नॉट ओनली ही इज अ कम्फर्टेबल बट ऑल्सो एंटरप्राइझिंग. मित्रांनो, ज्यावेळेस तुमच्या वाक्यामध्ये एकच कर्ता आणि एकच क्रियापद येतं, अशा वाक्यात नॉट ओनली बट ऑल्सो वापरताना तो एक कर्ता आणि क्रियापद अगोदर घ्यायचं आणि जे दोन वेगळे घटक आहेत, सारख्या पार्ट्स ऑफ स्पीचचे सारख्या असे घटक आहेत, त्यातील पहिला घटक नॉट ओनलीनं आणि दुसरा घटक बट ऑल्सोनं जोडायचा. तर हे जे आहे ही इज, हा नॉट ओनलीच्या नंतर वापरून चूक केलेली आहे, तो अगोदर पाहिजे होता. म्हणजे वाक्य काय आलं असतं, ही इज नॉट ओनली कॉन्फिडंट बट ऑल्सो एंटरप्राइझिंग. म्हणजे या ठिकाणी कर्ता आणि क्रियापद नॉट ओनलीच्या नंतर टाकून चूक केली, त्यामुळे पर्याय क्रमांक डी देखील चुकलेला आहे. सी बरोबर असल्यामुळे तुमचं उत्तर ओनली सीला मार्क करायला हरकत नाही. या पद्धतीनं पाहायचं. पुढे बघायचं, चेंज द फॉलोइंग सिम्पल सेंटेन्स इंटू कंपाऊंड सेंटेन्स. कंपाऊंड सेंटेन्समध्ये रूपांतर करायचे. इन स्पाइट ऑफ हिज हाय मार्क्स ही डिड नॉट गेट ॲडमिशन. बघायचं, इन स्पाइट ऑफ हे कनेक्टर वापरलेले आहे, त्याचे जास्त म्हणजे हाय मार्क्स असून सुद्धा त्याला ॲडमिशन मिळालं नाही. मग अशा स्वरूपाचं वाक्य आहे. बघा, ही डिड नॉट गेट ॲडमिशन ऑफ हिज हाय मार्क्स. तुम्हाला विचारले कंपाऊंड सेंटेन्स. कंपाऊंड सेंटेन्स म्हणजे दोन वाक्य जोडायच्यात कोऑर्डिनेटिंग कंजंक्शननं. या ठिकाणी कुठले कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन नाही आहे, त्यामुळे पहिलं वाक्य गेलं. ही हॅड हाय मार्क्स, त्याला खूप हाय मार्क्स होते. स्टील असं असून सुद्धा ही डिड नॉट गेट ॲडमिशन. म्हणजे दोन वाक्यांमधला कॉन्ट्रास्ट दर्शवणारं ॲडव्हर्सेटिव्ह कंजंक्शन वापरून दिल्यामुळे या ठिकाणी तुमचा जो काय पर्याय आहे तो या ठिकाणी तुमचा बरोबर यायला पाहिजे. मग कुठला पर्याय बरोबर येतो कॉन्टॅक्टप्रमाणे बी यायला पाहिजे आहे. ओनली बीला तुम्ही 2ला मार्क करताय, हे लक्षात ठेवायचं. त्यामुळे ओनली बी बरोबर आहे. पुढे पाहायचं, चूज द सेंटेन्स इनकरेक्ट. इनकरेक्ट सेंटेन्स तुम्हाला शोधायचं आहे. बघा, आय हॅव नॉट प्लेड क्रिकेट. वाक्य पूर्ण वर्तमान काळातलं निगेटिव्ह आलेलं आहे आणि पुढे सिन्स हे प्रिपोजिशन वापरलेलं आहे. सिन्सनं जिथून कृती सुरू झाली तो टाईम जोडला जातो मित्रांनो. प्रेझेंट ज्याला आपण म्हणूया, सिन्स इंडिकेट द पॉईंट ऑफ टाईम ॲट विच युअर ॲक्शन बिगन. भूतकाळामध्ये विशिष्ट वेळेला जिथून कृती सुरू झाली तो टाईम तुम्हाला जोडावा लागतो, एक्झॅक्ट टाईम जोडायचा आहे. त्यामुळे निश्चित तुम्हाला पुढे भूतकाळाचा रेफरन्स पाहिजे होता. हॅव लेफ्ट पूर्ण वर्तमान काळाची रचना चालणार नाही, लेफ्ट बरोबर आहे. ज्या वेळेला मी कॉलेज सोडलं तेव्हापासून मी क्रिकेट खेळलेलो नाही. सिम्पल पास्ट टेन्स हा मोर ॲक्युरेट आहे. बी बरोबर आहे, एक चुकीचा आहे. मग बी बरोबर असणारा ओनली बीला मार्क करायला हरकत नाही. 78ला तुम्ही एला मार्क करताय. पुढे दिलं बघा, ही आस्क मी इफ आय न्यू हू दॅट गर्ल वॉज. आता आस्क हे रिपोर्टिंग वर्ब घेतलेला आहे. इफ आणि वेदर आला म्हणजे लक्षात ठेवायचं की डायरेक्ट स्पीचच्या वाक्यामध्ये यस नो टाईप क्वेश्चन असला पाहिजे. यस नो टाईप क्वेश्चनचं तुम्ही इनडायरेक्ट स्पीच करताना कनेक्टर इफ किंवा वेदर घेत असतो, त्यामुळे या ठिकाणी आलेलं आहे. आता नोचा भूतकाळ किंवा न्यू म्हणजे जर इनडायरेक्ट स्पीचमध्ये साधा भूतकाळ आला तर डायरेक्ट स्पीचमध्ये आपण ॲटलिस्ट समजू शकतो साधा वर्तमान काळ असला पाहिजे. मग आता या ठिकाणी साधा वर्तमान काळ असणारं वाक्य शोधायचं आहे. निश्चितच या ठिकाणी पाहायचं आहे, यस नो टाईप क्वेश्चन करेक्ट असणारा करस्पॉन्डिंग टू द सेंटेन्स बरोबर असणारं वाक्य शोधायचा. तर निश्चित या तीनही ठिकाणी डीड आलेला आहे. आता जर इथं साधा भूतकाळ असेल, लक्षात ठेवायचं तुम्हाला ॲक्टिव्ह व्हॉईसमध्ये डायरेक्ट स्पीचमध्ये साधा वर्तमान काळ हा मोर ॲक्युरेट यायला पाहिजे. त्यामुळे बघा, डू यू नो हू इज दॅट गर्ल हा कॉन्टॅक्टप्रमाणे बरोबर येतो. फक्त नोटीस करायचं. त्यामुळे एला मार्क देऊ शकता. ए असणारा पर्याय 4ला तुम्ही मार्क द्या. पुढे पाहायचं, चेंज द फॉलोइंग सिम्पल सेंटेन्स इंटू कंपाऊंड. सिम्पल सेंटेन्समध्ये एकच क्लॉज असतो, एकच सब्जेक्ट आणि एकच फायनाईट वर्ब असतं. तर कंपाऊंड सेंटेन्समध्ये 2 मेन क्लॉजेस असतात, दोघांमध्ये कर्ते आणि फायनाईट वर्ब असतात आणि असे 2 वाक्यांश कोऑर्डिनेटिंग कंजंक्शननं जोडतो. पाहायचं आहे, टू हिज ग्रेट डिसअपॉइंटमेंट ही फेल्ड इन द एक्झामिनेशन. ही फेल्ड इन द एक्झामिनेशन अँड ही वॉज ग्रेटली डिसअपॉइंटमेंट. बघा, तो एक्झाममध्ये फेल झाला आणि तो अशानं खूप डिसअपॉइंट झाला, म्हणजे खूप नाराज झाला. ही इज अ ग्रेट डिसअपॉइंटमेंट इज ही फेल्ड इन द एक्झामिनेशन. यामध्ये कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन वापरलेलं एकच वाक्य अँडनं जोडलेलं. दोघांमध्ये स्वतंत्र कर्ते दिलेलं आहे, दोघांमध्ये पण स्वतंत्र फायनाईट व्हर्ब दिलेले आहे. हे वाक्य तुमचं प्रॉपर कंपाऊंड सेंटेन्स झालेले. दुसऱ्या वाक्यामध्ये कंपाऊंड सेंटेन्स दिलेलं नाही. त्यामुळे ओनली ए असणारा जो काय पर्याय आहे तुम्ही सीला मार्क करू शकता, लक्षात ठेवा. पुढे आपल्याला पाहायचं आहे
लेटची रचना दिलेली आहे, लेट द लाईट बी स्विच्ड ऑफ. लेटची रचना दिलेली आहे, तुम्हाला विचारलेले बघायचं ॲक्टिव्ह व्हॉइस करस्पॉन्डिंग टू द सेंटेन्स. आता पॅसिव्ह व्हॉइसमध्ये लेटची रचना असेल तर समजायचं जनरली वाक्य इम्पेरेटिव्ह सेंटेन्समध्ये असलं पाहिजे ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये. ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये जर इम्पेरेटिव्ह आज्ञार्थक वाक्य असेल तर पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रचना करताना वेगवेगळ्या प्रकारे रचना करतो. लेट कर्म बी प्लस क्रियापदाचं तिसरं रूप, यू आर रिक्वेस्टेड सजेस्टेड बी प्लस V3 अशी रचना होऊ शकते. बरोबर आहे. दुसऱ्या याचं ठिकाण दिलेलं आहे स्विच ऑफ द लाईट, हे वाक्य बरोबर आहे. इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचा पॅसिव्ह करताना लेट द लाईट बी स्विच ऑफ म्हणजे लेट कर्म बी प्लस क्रियापदाचं तिसरं रूप ही पॅसिव्हची रचना झालेली आहे. आणि असं ज्यावेळी तुम्ही ॲक्टिव्हमध्ये करता तुम्ही क्रियापदानं सुरू झालेलं वाक्य घेता म्हणजे आज्ञार्थक वाक्य. 4 नंबरमध्ये दिलेलं आहे डी, पण डी असणारा पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेला आहे. पुढे पहा, आयडेंटिफाय द वर्ड विच टेक द प्रिफिक्स एन. लक्षात ठेवायचं एन वॉर होत नाही आहे, एन कॉल होत नाही, एन स्लेव आणि एन डेंजर. त्यामुळे या ठिकाणी 82साठी मोर ॲक्युरेट सी आणि डी असणारा पर्याय तुम्हाला शोधायचा आहे. सी आणि डी साठी 3 नंबरचा पर्याय. पुढे बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट मिनिंग ऑफ द फ्रेज टू कॉल अ स्पॅड. आता ही थोडं अजून कंप्लीट करू शकतो. टू कॉल अ स्पॅड स्पॅड म्हणजे या ठिकाणी अशा रीतनं मनामध्ये कुठल्याही प्रकारचं चांगली इमोशन असो वाईट असो अगदी मन मोकळ्यापणाने फ्रँकली बोलणं. लक्षात ठेवायचं स्पीक फ्रँकलीला तुम्ही मोर ॲक्युरेटली मार्क करू शकता. निश्चित तुम्ही फ्रँकली बोलता म्हणजे तुम्ही खरं पण बोलताय. ट्रू लक्षात ठेवायचं म्हणजे थोडंसं चांगलं असेल वाईट असेल एखादं विधान पण बोलायला हेजिटेट करत नाही. जे असेल ते असेल तुम्ही मन मोकळ्यापणाने खरं बोलताय. त्यामुळे या ठिकाणी मोर ॲक्युरेट तुम्ही 2ला मार्क देऊ शकता. परंतु थोडा ए विषयी म्हणजे एक विषयी पण थोडीशी शंका आहे. त्यामुळे तुम्ही फ्लुएंटली नाही होऊ शकत या ठिकाणी. टू स्पीक फ्रँकली 4 नंबरला मार्क देऊ शकता. फ्रँकली बोलता बरोबर चुकीचं वगैरे असं काही नाही, जे मनात येते तुम्ही जेन्युइन कॉन्सेप्ट मांडता. फ्रँकली एक तर 4 बरोबर येऊ शकतं. थोड्याफार प्रमाणामध्ये एची थोडीशी 1ची पॉसिबिलिटी आहे. मोर ॲक्युरेट तुम्ही 4ला मार्क करू शकता. ठीक आहे. पुढे पाहायचं आहे विच वर्ड इज अपोजिट इन मिनिंग टू द word printed in the capital in the given sentence. Eating bananas can be healthy for babies. हेल्दी ज्याला आपण अगदी कॉमनली म्हणू शकतो. अर्थाप्रमाणे जाऊ नका तुम्ही. हेल्दी म्हणजे त्यासाठी पोषक आपण म्हणू शकतो. चांगल्या स्वरूपाचं असं पोषक असतं जनरली लहान मुलांसाठी. अशा अर्थानं बनानाचं उदाहरण दिलेलं आहे. मग आता या ठिकाणी तुम्हाला कॉन्टॅक्ट प्रमाण तुम्ही पाहू शकता. तुम्हाला कुठलं शोधायचं आहे अपोजिट हेल्दी पोषक. तर हा दिलेला बघा सॅल्युब्रियस हा जो शब्द आहे या सॅल्युब्रियसचा अर्थ या ठिकाणी अगदी हितकारक चांगला गुणकारक अशा स्वरूपाचा आहे. त्यामुळे हेल्दी ज्याला आपण म्हणूया की चांगल्या स्वरूपाचा मग हितकारक हा सिनोनिम होऊ शकतो. लसियस LUSCIOUS लसियस ज्याला आपण म्हणू शकतो स्वादिष्ट हा देखील या ठिकाणी नको आहे. डेलेटेरियस हा एक या ठिकाणी दिलेला आहे बघा. डेलेटेरियस ज्याला आपण अपायकारक घातक अशा स्वरूपाचा होऊ शकतो आणि हाच त्याचं खरं उत्तर आहे. हेल्दी म्हणजे पोषक आणि त्याच्या विरोधात असू शकतो अपायकारक म्हणजे 3 नंबरला मार्क देऊ शकता. आणि डिससर्व्हिस ज्याला आपण म्हणू शकतो आपल्या कॉन्टॅक्टप्रमाणे जर अर्थ घेतला तर अगदी मोठ्या प्रमाणात उधळपट्टी करणे म्हणजे हा कॉन्टॅक्टप्रमाणे बसत नाही. पर्याय क्रमांक 3ला मार्क करायचा आहे. पुढचा दिले बघा आयडेंटिफाय द सेंटेन्स इन विच द वर्ड मड इज यूज अन ॲडजेक्टिव्ह. ॲडजेक्टिव्ह म्हणून वापरले बघा. द हट इज मेड ऑफ मड. मेड ऑफ नंतर मटेरियल वापरलं जातं. हा मटेरियल म्हणजे नाऊन म्हणून झालेला आहे. ही लिव्ज इन अ मड हाऊस. हाऊस शब्द नाऊन आहे. आर्टिकल आलेलं आहे. नाम आणि आर्टिकलच्या मध्ये ॲडजेक्टिव्ह आलेलं आहे. त्यामुळे बी उत्तर येणं गरजेचं आहे. पर्याय क्रमांक 3ला मार्क करा. पुढे बघा वी डॉट डॉट आर हॉटेल बिफोर इट स्टार्टेड रेनिंग. हा एवढाच एक प्रश्न या ठिकाणी टेन्सवर विचारलेला आहे. म्हणजे 2 क्रिया लक्षात ठेवायचे. डॉट डॉट आर हॉटेल बिफोर वी स्टार्टेड रेनिंग. इट स्टार्टेड रेनिंग पाऊस यायच्या अगोदर आम्ही हॉटेलला पोहोचलो. रीच हे क्रियापद दिलेलं आहे. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं 2 क्रिया भूतकाळामध्ये एका पाठोपाठ एक घडल्या. 2 क्रियांमध्ये थोडासा डिस्टन्स आहे. तर लक्षात ठेवायचं आहे भूतकाळात जर 2 क्रिया एका पाठोपाठ घडलेल्या असतील त्या जी क्रिया अगोदर घडते ती पूर्ण भूतकाळामध्ये मांडायची आणि जी क्रिया क्रमानं नंतर घडते ती साध्या भूतकाळामध्ये मांडायची. तर अशा वाक्यामध्ये आपण बिफोर लक्षात ठेवायचं
आफ्टर, ऑलरेडी यासारख्या शब्दांचा कॉमनली वापर केला जातो. बिफोर निश्चित सिक्वेन्स सांगतोय, च्या अगोदर, म्हणजेच इथं जर स्टार्टेड साधा भूतकाळ असेल तर इथं पूर्ण भूतकाळ हॅड प्लस V3 पाहिजे होता. हॅड रिच्ड या ठिकाणी सी, 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे, पण 3 नंबर फायनल याच्यामध्ये 2 मध्ये जात आहे. या पद्धतीनं पाहायचं आहे. पुढे पहा, विच वन ऑफ द फॉलोइंग वर्ड इज सिनोनिमस विथ द वर्ड लेनियंट. लक्षात ठेवा, लेनियंटसाठी आपल्याला एक योग्य तो अशा रीतीनं शब्द जो आहे तो तुम्हाला शोधायचा आहे. याचा आपण अगदी दयाळू अशा स्वरूपाचा अर्थ घेतो आहे. दयाळू सौम्य स्वरूपाचा, तर लेझी होत नाही आहे. लक्झरियस म्हणजे अगदी कॉमन आहे. लिबरल पण आपल्याला माहिती आहे, जंटलला मार्क करून देऊ शकता. सौम्य किंवा जंटल, दयाळू वगैरे, तर डी असणारा पर्याय 1 नंबरमध्ये येतो आहे. पुढे पाहायचं आहे, ही हॅज अ नॅरो एस्केप डॉट डॉट डेंजर. एस्केप फ्रॉम अशी मोर ॲक्युरेट फ्रेज या ठिकाणी एमध्ये दिलेली आहे, त्यामुळे 1ला मार्क करायला हरकत नाही. एस्केप फ्रॉम डेंजर अशा प्रकारची आपण टर्म म्हणजे फ्रेज वापरतो म्हणूनसाठी. चूज द करेक्ट सेंटेन्स. आता या ठिकाणी द प्रोफेसर ब्रॉट आउट द आयडिया क्लिअरली, हे फ्रेझल वर्बवर आलेलं लक्षात ठेवायचा प्रश्न आहे. फ्रेझल वर्बवर आलेला प्रश्न आहे. ब्रॉट आउट द आयडिया क्लिअरली, द प्रोफेसर ब्रॉट विथ आणि ब्रॉट इन. तर ज्यावेळेस तुम्ही या फ्रेझल वर्ब घेता त्याच्यापैकी एकच ॲप्रोप्रिएट फ्रेझल वर्ब होते, ते म्हणजे ब्रॉट आउट. भूतकाळातलं वाक्य आहे म्हणून याचा जर वर्तमान काळ जर केला तर ब्रिंग आउट असा या ठिकाणी अर्थ होतो. ब्रिंग आउटचे 2 अर्थ असं होतात, एकतर प्रसिद्ध करणे, लक्षात ठेवायचं, म्हणजे टू पब्लिश समथिंग, आणि दुसरा अर्थ होतो स्पष्ट करणे, क्लिअरली काहीतरी मांडणे, मत व्यक्त करणे. त्यामुळे या ठिकाणी ए हा वाक्य बरोबर आहे. ओनली ए असणारा पर्याय तुम्हाला 1 मध्ये दिलेला आहे. पुढे नन ऑफ अस न्यू द वे. मित्रांनो, तुम्हाला विचारलं एक क्वेश्चन टॅग बनवायचा. आता पहिली गोष्ट, जर वाक्याची सुरुवात नन ऑफ असने झालेली असेल तर लक्षात ठेवायचं, अस आहे तर क्वेश्चन टॅगमध्ये वी हे पर्सनल प्रोनाउन तुम्हाला घ्यायचे, हा एक लक्षात ठेवायचं. आता नन हा निगेटिव्ह वर्ड आहे, म्हणजे वाक्य निगेटिव्ह असेल तर क्वेश्चन टॅग हा पॉझिटिव्ह होणं अपेक्षित आहे. दिलेलं वाक्य आहे असं लिहून तुम्ही कॉमा दिलेला आहे. वाक्यामध्ये क्रियापदाच्या काळानुसार योग्य ते सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं. ज्यावेळेस वाक्यात क्रियापद साध्या भूतकाळात असतं, या ठिकाणी सहाय्यकारी क्रियापद नाही आहे. क्रियापदाच्या काळानुसार तुम्ही डीड घ्यायचं आहे तुम्हाला, आणि डीडच्या नंतर वी घेऊन इंट्रोगेटिव्ह मार्क जोडून द्यायचं आहे. त्यामुळे डीड वी जोडलेला 2 नंबरचं बरोबर आहे, पण 2 नंबर या ठिकाणी 3 नंबरच्या फायनल पर्यायात दिलेले. सगळ्या प्रश्नांमध्ये हेच असं उलटसुलट दिलेलं आहे. इथे सिले मिस्टेक व्हायची शक्यता जास्त असते. ज्यांनी ह्या गोष्टी सांभाळल्या त्यांना निश्चित 4-2 मार्क त्यांना एक्स्ट्रा मिळतील, हे आत्ताच सांगतो. त्यामुळे या ठिकाणी 3 नंबरचं जे उत्तर आहे हे या कॉन्टॅक्टप्रमाणे अगदी बरोबर आहे, हे लक्षात ठेवायचं. ओनली बी, कारण डीड वी यायला पाहिजे. निगेटिव्ह वर्ड असल्यामुळे पॉझिटिव्ह क्वेश्चन टॅग होतो. वाक्यात सहाय्यकारी क्रियापद नाही म्हणून क्रियापदाच्या काळानुसार डीड घेतलं. नन ऑफ वी असं असल्यामुळे इथं आपल्याला वी घ्यायचं आहे. पुढे पाहायचं आहे, आयडेंटिफाय द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाईन फ्रेज इन द सेंटेन्स. आपल्याला करेक्ट मिनिंग शोधायचं आहे. ऑफ अँड ऑनचा अर्थ अगदी इरेग्युलरली अशा स्वरूपाचा होतो, म्हणजे अगदी कधी कधी अशा स्वरूपाचा आहे. लेट श्रीनाथ कोच आर फास्ट बॉलर्स. लक्षात ठेवायचं, जनरली आपण वाक्य जर आज्ञार्थक असेल तर त्याचा पॅसिव्ह वाईज करताना आपण लेटनं सुरुवात करतो, पण अगदी असा हार्ड अँड फास्ट नियम देखील नाही आहे. कधी कधी लेटनं सुरू झालेलं वाक्य देखील ॲक्टिव्ह वाईज असू शकतं. लेट श्रीनाथ कोच आर फास्ट बॉलर. श्रीनाथ हा तुमच्या वाक्याचा सब्जेक्ट आहे. कोच हे क्रियापदाचं मूळ रूप दिलेलं आहे असं लक्षात ठेवायचं, आणि आर फास्ट बॉलर हा वाक्यातला ऑब्जेक्ट दिलेला आहे. मग जरी ॲक्टिव्ह व्हॉईसमध्ये लेटनी सुरुवात झालेली असेल तर पॅसिव्हची सुरुवातसुद्धा लेटनीच करायची. त्यामुळे लेटनं सगळ्यांची सुरुवात केलेली आहे, असू द्या. आता वाक्य लक्षात ठेवायचे. आता योग्य तो काळ या ठिकाणी आपल्याला प्रिफर करायचा आहे, लक्षात ठेवायचं. लेटची रचना असते, मग लेटनी सुरुवात केली. लेट कर्म बी प्लस क्रियापदाचं तिसरं रूप आणि बायनं करता जोडून देणं अपेक्षित आहे, लक्षात ठेवायचं. लेट आर फास्ट बॉलर्स बी कोच्ड बाय श्रीनाथ. अशा प्रकारचं ए तुमचं वाक्य येऊ शकतं. तर लेट आर फास्ट बॉलर्स बी कोच्ड. आता आर फास्ट बॉलर हा वाक्यातलं कर्म असल्यामुळे लेट आर फास्ट बॉलर्स बी कोच्ड बाय श्रीनाथ हे तुमचं वाक्य बरोबर आहे. लेट श्रीनाथ बी अ कोच अशा प्रकारची रचना होणार नाही आहे. लेट आर बॉलर्स बी कोच्ड
फास्ट बाय श्रीनाथ. फास्ट याची जागेचं लोकेशन चुकलं, हे पण गेलेलं आहे. लेट आर बॉलर्स बी कोच्ड बाय श्रीनाथ फास्ट. फास्ट लोकेशन चुकल्यामुळे हा गेला. फक्त ए बरोबर आहे. ए बरोबर असणारा जो काय पर्याय आहे आपण 4ला या ठिकाणी मार्क करू शकतोय. लक्षात ठेवायचं आहे. दिल्ली इज वन ऑफ द बिगेस्ट सिटीज इन इंडिया. ज्यावेळी तुम्हाला वाक्यात वन ऑफ दची रचना असते, वाक्य सुपरलेटिव्ह डिग्रीतलं असतं. तुम्हाला विचारले विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट पॉझिटिव्ह डिग्री. पॉझिटिव्ह डिग्री तुम्हाला वाक्यामध्ये शोधायची आहे. लक्षात ठेवायचं. ज्यावेळी तुमच्या वाक्यात वन ऑफ दची रचना असते त्यावेळेस पॉझिटिव्ह डिग्रीची सुरुवात ही कंपल्सरी व्हेरी फ्यू नव्हते. व्हेरी फ्यू सिटीज इन इंडिया आर ॲज बिग ॲज दिल्ली. हाच पर्याय बरोबर आहे. सी म्हणजे 93साठी तुम्हाला सी पर्याय बरोबर असणार आहे. त्यामुळे ओनली सी असणारा तुम्ही 2ला मार्क देऊ शकता. बाकीच्याची गरजच नाही शोधण्याची. पुढे बघा. विच वन ऑफ द फॉलोइंग एक्सप्लेशन एक्सप्रेस द मिनिंग ऑफ द वर्ड जेनिओलॉजी. JENEALOGY असं पाहिजे होतं. या ठिकाणी ओ डबल दिलेलं आहे, असं असू द्या. या ठिकाणी जीन्सच्या संदर्भात आहे, ज्याला आपण म्हणूया वंशावळ. म्हणजे आपल्या पूर्वज, त्यांच्यापासून पुढची पिढी, त्याच्या पुढची पिढी, अशा वेगवेगळ्या वंशावळींचा अभ्यास करणं. आपल्या पूर्वजांच्या ज्या पिढ्या आहेत, आपल्या ज्या पिढ्या झालेल्या आहेत त्या सगळ्या पिढ्यांचा अभ्यास करणारं, वंशावळीचा अभ्यास करणारं शास्त्र. द स्टडी ऑफ द अर्थ सरफेस असं होत नाही, ते जिओलॉजी होऊ शकतं. द स्टडी ऑफ पर्सन जेनिस हे असं होणार नाही आहे. अकाउंट ऑफ ए पर्सन डिसेंड फ्रॉम हिज ॲन्सेस्टर. ॲन्सेस्टरपासून जे काय आपलं हे झालेलं आहे त्याच्यात सी उत्तर बरोबर आहे. द स्टडी ऑफ अर्थ इनर पार्ट म्हणजे भूरचनाशास्त्र हे होत नाही आहे. या ठिकाणी 94 या ठिकाणी तुम्हाला वंशावळ असा प्रॉपर अर्थ होऊ शकतो. त्यामुळे सी बरोबर आहे आणि सी असणारा पर्याय क्रमांक 2ला मार्क करायचे. थोडा वन वर्ड सबस्टिट्यूशनमधला हा प्रश्न आलेला आहे. आणि त्यातला जो शेवटचा आहे चूज द वर्ड हॅविंग मिनिंग अपोजिट ऑफ. अपोजिट शोधायचं आहे आपल्याला. इमॅक्युलेट हा अगदी क्लिअर वर्ड इथून मागे येऊन गेलेला आहे. इमॅक्युलेटला आपण अपोजिट शोधायचं आहे. इमॅक्युलेटचा अर्थ निष्कलंक असा होतो, पवित्र असा होतो किंवा अगदी स्वच्छ स्वरूपाचा, अशा स्वरूपाचा होऊ शकतो. त्यामुळे निष्कलंक, कुठल्याही प्रकारचा कलंक नाही आहे, डाग नाही आहे, पवित्र आहे, स्वच्छ आहे अशा स्वरूपाचा. मग याच्या विरोधातला अर्थ तुम्हाला शोधायचा आहे. विरोधातला अर्थ शोधत असताना लक्षात ठेवायचं आहे सॉइल्ड. सॉइल्ड म्हणजे त्याला माती लागणारा, माखलेला अशा स्वरूपाचा बरोबर येऊ शकतो. स्पॉटेड ते पण डाग असणे अशा अर्थात दिलेला आहे. अनब्लेमिश्ड म्हणजे त्याला कुठल्याही प्रकारचा दोष नाही, निष्कलंक आहे, हा सिनॉनिम होतो. त्यामुळे आपल्याला हा नको आहे. आणि स्टेंडचा अर्थ देखील ब्लेमिश्ड असा स्वरूपाचा होतो, कलंकित, लांछन अशा स्वरूपाचा होणार आहे. त्यामुळे ए, बी आणि डी असा तुमच्या पर्यायामध्ये यायला पाहिजे होतं. ए, बी आणि डी. लक्षात अनब्लेमिश हा सिनॉनिम आहे, आपल्याला अपोजिट शोधायचं आहे. त्यामुळे ए, बी आणि डी असणारा जो काय पर्याय आहे, ए, बी आणि डी असणारा पर्याय क्रमांक 3ला तुम्ही मार्क देऊ शकताय. म्हणजे ह्या पद्धतीनं मित्रांनो तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की कशा प्रकारे आयोगाचे प्रश्न आहेत. यात 1 ते 2 असे प्रश्न आहेत की थोडंसं त्याच्या बाबतीत, उत्तराच्या बाबतीत कन्फ्युजन आहे. आपण आन्सर कीची वाट पाहूयात त्या 2 प्रश्नांसाठी. एक्झॅक्टली एक्सपर्टकडनं काय सजेशन येतं ते आता चेक करणं गरजेचं आहे. पण बाकीचे जे काही प्रश्न आहेत यांची उत्तरं ही जवळपास ही क्लिअर आहे, त्याच्या बाबतीत कुठलाही डाऊट नाही आहे. मित्रांनो याच्यानंतरचा जो काही पार्ट आहे तो म्हणजे ज्याला आपण पॅराग्राफ असं म्हणूया. तर पॅराग्राफची उत्तरं डायरेक्ट सांगण्यात काही अर्थ नाही आहे. मी एक स्वतंत्र व्हिडिओ बनवतो आणि त्या व्हिडिओमध्ये एक्झॅक्टली पॅराग्राफ रीड कसा करायचा, पॅराग्राफचं अंडरस्टँडिंग कसं इम्प्रूव्ह करायचं आणि ऑन द बेसिस ऑफ युअर अंडरस्टँडिंग प्रश्नांची उत्तर कसं द्यायचं, प्रश्नाचं स्वरूप कसं पॅराग्राफमध्ये असतं, पॅराग्राफचे मुद्दे कसे लक्षात ठेवायचे, या सगळ्या गोष्टी एका स्वतंत्र व्हिडिओमध्ये बनवणार आहे. आणि त्या स्वतंत्र व्हिडिओमध्ये एक्झाम्पल म्हणून आपला राज्यसेवेचाच प्रश्न मी पॅराग्राफ घेणार आहे. त्यामुळे ह्या जो लेक्चर आहे याच्यामध्ये मी हा टॉपिक या ठिकाणी ॲड करत नाही आहे पॅराग्राफचा. मी 51 ते 95पर्यंत जे काही प्रश्न आहेत यांची उत्तरं बेस्ट ऑफ माय नॉलेज या ठिकाणी मी दिलेली आहेत. ही जवळपास म्हणजे जवळपास बरोबरच आहेत, त्यात काही शंका नाही आहे. तर हे जे काही व्हिडिओ आहे हा तुम्हाला निश्चित आवडलेला असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबचा चॅनल आहे इंग्लिश ग्रामर बाय मुसळे सर, ह्या चॅनलवर देखील मी अपलोड करून देईन. तो निश्चित तुम्ही ऐका, जेणेकरून तुम्हाला पुढे डिपार्टमेंटल PSI असेल, कंबाईंड गट आता अगदी नुकतीच येणारी आहे. आता ह्यावेळेस थोडासा बदल केलेला आहे की एका प्रश्नाला 2 मार्क्स दिलेले आहे. निश्चित मित्रांनो लक्षात ठेवायचं, थोडासा प्रश्नाची डिफिकल्टी वाढेल. आत्ताचे जे काही प्रश्न आहेत थोडे सिम्प्लिफाईड स्वरूपाचे होते, पण येणाऱ्या पेपरमध्ये थोडीशी डिफिकल्टी येऊ शकते. थोडं मार्क्स वेटेज वाढलेलं आहे. निश्चित पॅटर्नमध्ये थोडासा चेंज होऊ शकतो. निश्चित येणाऱ्या पेपरसाठी चांगली तयारी करा आणि जास्तीत जास्त मार्क मिळवा. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण या ठिकाणी थांबूया. तर सगळ्यांनी पुन्हा एकदा सांगतो,
इंग्लिश ग्रामर बाय मुसळे सर ह्या यूट्यूब चॅनलला भेट द्या आणि हा जो व्हिडिओ आहे त्या ठिकाणी देखील पहा. धन्यवाद.